एखाद्या शरीराची वात प्रकृती म्हणजे तुम्हाला काय वाटतं? पित्त प्रकृती म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आणि कफ प्रकृती म्हणजे तुम्हाला काय वाटतं? ते लिहा. ओके. कोणी लिहायला असेल तर एखाद्यानी सांगायला लागू शकता दुसऱ्यांना त्याच्याविषयी काय वाटतं ते पण एकमेकांचं क्रॉस ऐकूया आणि मग मी तुम्हाला सांगेन की एक्झॅक्टली वातपित्त काय असतं आणि त्याला कसं हँडल केलं पाहिजे आणि त्याची हम्म. आपल्याला वा- गरज काय आहे. आणि वात सगळ्यांनी मला बोलण्याचा प्रयत्न करा हा. एकेकानी एकेका वेळी बोला पण हा. वजन वजन वाढतं. प्रकृती असेल तर वजन वाढतं. ओके. संधिवात सारखं हाडामध्ये त्रास होतो. ओके. त्याच्यानंतर हे लिहिलंय ना तुम्ही? हा हा. आणि हा लिहिले ना. ओके. आणि पित्तामध्ये ऍसिडिटी वाढते, वजन कमी ओके. असतं. ठीक आहे, आणि ठीक आहे, ठीक आहे. बस दुसऱ्याला चान्स देऊया. ह्याच्यापेक्षा वेगळं कोणाच्या मनात काही असलं तर बोला. मला ठीक आहे. असं वाटतं की मला असं वाटतं की जी प्रकृती असते हं, त्याला पोषक असं जर वातावरण झालं, हं. बाहेरचं वातावरण झालं तर तो दोष वरती येतो आणि त्याचं प्राबल्य वाढलेले दोष होतात. उदाहरणार्थ ओके. थंडी आहे किंवा पावसाळा आहे तर कफ हं. वाढतो आणि हो, त्यामुळे ते असं म्हणजे समजतं. ते असं. बदलत राहतं सगळं. अशी प्रकृती हम्म. अशी नसते, पण ती बदलत राहते असं तुमचं म्हणणं आहे. ओके. नाही नाही, ती प्रवृत्ती जर असेल तर त्याला हं. पोषक जेव्हा होतं तेव्हा हो, तेच त्याचे ना म्हणजे प्राबल्य वाढतं. होतं असं. ओके, ओके. हम्म, हम्म. ठीक आहे. कळलं. ठीक आहे. मी बोलू अजून का? कोणाला काय वाटतं? हां, मी बोला. विभा अनम्यूट करा आणि बोला. हं, मी विभा बोलते. हं. प्रकृतीची माणसं चंचल असतात, खूप ऍक्टिव्ह असतात ओके, ओके. आणि रंगही त्यांचा हं. गोरा असतो. हो, गोरा असतो. अरे बापरे! हां. कफ हं. प्रकृतीची माणसे अंगाने जड असतात आणि ओके, ओके. काळी असतात. काळी आणि असते. पित्त ओके, प्रकृती हुशार असतात, गवाळ वर्णाची असतात. ओके. ठीक आहे. व्हेरी नाईस. ओके. संगीता मॅडम तुम्हाला काय वाटतं? वातामध्ये हातपाय कंप पावणे, थरथरणे, पोटात हां, गॅस होणे असे त्रास होतात. हं, पित्तामध्ये ऍसिडिटी होणे, घशाशी येणं हं, असे त्रास होतात. आणि हं. कफामध्ये सर्दीसारखी होणे, खोकला होणे असे विकार होऊ ओके. शकतात. असे विकार होऊ शकतात. ओके. मी बोलू का? हां, बोला, बोला, बोला. मी बोलू? सगळ्यांनी बोला. हां, बोला. हा, हा, हा. हा, मला असं वाटतं की वात प्रकृती जी आहे ती हं, साधारण दिसायला शिडशिडीत असतात लोक, म्हणजे स्थूल हं, नसतात. हं. आणि दुसरी गोष्ट त्यांना एक्सेसिव्ह काही समजा व्यायाम केला किंवा हे एक्सेसिव्ह काही केलं तर थोडं पटकन दुखणं हां. होतं, म्हणजे कुठेतरी ओके. हं, दुखत राहतं. हं, प्रकृतीची लोक त्या मनाने थोडी स्थूल असतात. हं. आणि त्यांना म्हणजे दही किंवा हे असं अवेळी वगैरे असं खाल्लं तर तर त्यांना त्याची कफ होण्याची किंवा त्रास, सर्दी होण्याची प्रवृत्ती जास्त शक्यता. असते. आणि ओके. आणि पित्त असणारी लोक असतात ती साधारण मध्यम, म्हणजे फार जाड पण नसतात, फार हं. चिडचिडीत पण नसतात. रंग ओके. साधारण गोरा असतो त्यांचा. आणि त्यांना हं. चटक मटक असं खायची, चटपटीत खायची खूपच आवड असते. ओह! खूप ओके. जास्त आवड असते हं, आणि त्याच्यामुळं खरं तर हं. त्यांना त्याचा त्रास होतो. प्रकृती तशी होते. ओके, ओके, ओके. ठीक आहे. महेंद्र तुम्हाला काय हा वाटतं? पण एक मिनिट थांबा. महेंद्र तुम्ही हात वर केलाय. तुम्हाला काय वाटतं? अनम्यूट करा आणि बोला. अनम्यूट करा. महेंद्र अनम्यूट करा. सखाराम तुम्ही बोला. महेंद्र तुम्ही अनम्यूट करायला शिका. तुमच्या फोनवरती तुम्हाला एक माईकचं बटन दिसतं ते प्रेस करा. वात सखाराम तुम्ही हां, आवाज नाही येत. बोला, बोला. जय गुरुदेव मा. हां, बोला. वात प्रकृतीमुळं हं. शरीराच्या शिरा आखडतात. पित्त ओके. प्रकृतीमुळं हं, ऍसिडिटी होते हं. आणि कफ प्रकृतीमुळं फुफ्फुसाला एक प्रकारचं ते काय म्हणतो आपण त्याला, रस, चिगट रस बाहेर पडतो तोंडामध्ये आणि कफ घशाला येतो. जळजळ होते. कफ येतो. ओके. ठीक आहे. तलीना तुम्हाला काय सांगायचं? म्हणजे हं, वातपित्त कफ हे सगळ्यांच्यात असतं, फक्त हं, त्याचं हं. जर कमी जास्त झाली त्याच्या लेवल, हां, मग हां. आपण म्हणतो की तो त्या प्रकृतीचा माणूस आहे असं मला वाटतं. आणि जे ओके. वात प्रकार असतात त्यांच्यामध्ये गॅसेस जास्ती होतात, हं, शरीरामध्ये साठतात म्हणजे ते जास्ती, आणि हं, त्याचं हं, शरीर फोफसं असतं, म्हणजे हं. प्रमाणात
प्रमाणापेक्षा जास्त वात झाल्यामुळे तो अडकतो, काही त्रास होतात. आणि पित्त प्रकृतीवाल्यांना त्यांना जळजळ होते जास्ती, पित्त प्रमाणापेक्षा जास्ती झालं तर ऍसिडिटी वगैरे असं सगळं, डोकेदुखी. आणि ज्यांना कफ प्रकृती, जेव्हा कफ जास्ती वाढतो ते कफ प्रवृत्ती, तर त्यांना सर्दी, पडसं हे जास्ती होतं किंवा त्यांचे लंग्स जरा वीक असू शकतात असं मला ठीक वाटतं. आहे. ओके, वंदना, तुम्हाला काय म्हणायचं? वात जर इम्बॅलन्स झाला तर कॉन्स्टिपेशन आणि ड्रायनेस होतं. आणि पित्त जर इम्बॅलन्स झालं तर ऍसिडिटी आणि बर्निंग सेन्सेशन होतं. आणि कफ इम्बॅलन्स मध्ये लेझीनेस येतो आणि वेट पण गेन होतं. ओके, ठीक आहे, गुड. आता आपण सगळ्यांकडनं ऐकलं काय काय. ओके, पण सगळ्यांनी वेगवेगळं सांगितलं. हा, म्हणजे आता मी कन्फ्यूज झाली आहे की तुम्हाला सगळ्यांना काय माहिती आहे का नाही. ठीक आहे, तर असं नाहीये की तुम्ही चुकीचं सांगितलंय का बरोबर सांगितलंय, हा प्रॉब्लेमच नाहीये आपल्याला. पण ऍक्च्युअली वात पित्त कफाचा आपल्या शरीराशी काय संबंध आहे आणि त्याचा हेल्थशी काय संबंध आहे, तर तुम्ही मला बरंच रंग कसा असतो, आकार कसा असतो याच्यावर पण सांगितलं. आणि हे कधी कधी स्टॅटिस्टिकल असू शकतं आणि कधी कधी ऍक्च्युअली फिजिकल असू शकतं. ओके, तर एक उदाहरण देते मी तुम्हाला. एक पर्सन आहे आणि त्याचे सगळे पॅरामीटर नॉर्मल आहेत. म्हणजे ब्लड टेस्ट केली, युरिन टेस्ट केली, अशा ह्याच्यात कुठेही काही प्रॉब्लेम दिसत नाही. आणि त्यामुळे त्याला वाटत राहतं की माझं तर सगळं व्यवस्थित चालू आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम मला काही दिसत नाहीये, कारण एव्हरीथिंग इज ओके. कारण डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर टेस्ट करा म्हणतात. मग त्यापेक्षा मीच सवय लावली आहे की दर वर्षातनं एकदा मी सगळ्या फुल बॉडी चेकअप करून घेतो आणि माझे सगळे पॅरामीटर्स नॉर्मल आहेत. म्हणजे मला जनरली सर्दी होत नाही, मला काही पित्त ऍसिडिटी होत नाही, मला कधीच असा उगीचच ताप आलाय किंवा अंग दुखतंय असं पण काही होत नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. मग अशा माणसाची वात प्रकृती आहे का पित्त प्रकृती आहे का कफ प्रकृती आहे असं कळेल का आपल्याला? तुम्ही सांगितलेल्या पॅरामीटर्सना कुठे फिट होईल असा माणूस? अशी माणसं असतात का आपल्या आजूबाजूला? डेफिनेटली असतात. म्हणजे एखादा माणूस 16, 17, 18 वर्षाचा आहे, 20, 25 वर्षाचा आहे, छान तो एक्सरसाइज करतोय, त्याचं चांगलं तो फूड आणि सगळं छान बॅलन्स करतोय, काम पण चांगलं करतोय आणि त्याला काहीही तुम्ही सांगितलेल्या आजारातलं काहीच दिसत नाही. मग त्याच्यामध्ये वातपित्त कफ नाहीये का किंवा आहे त्याच्याकडे? आहे त्याच्यामध्ये, पण त्याचं इम्बॅलन्स नाहीये त्याचा. ओके, ओके. मग ते इम्बॅलन्स झालं तर तुम्ही सांगितलेलं होतंय, नाही तर असं काही व्हायची गरज नाही. आता हा क्लिअरन्स सगळ्यांकडे आहे की वात पित्त कफ हे आपल्या सगळ्यांमध्ये आहे. ते एखादं जर कमी जास्त झालं तर मात्र आपल्याला आजार आल्याचं फिलिंग येतं. ओके, ही एक चांगली बॅलन्स दिली. कारण काही जणांनी तुम्ही म्हटलं वात वाढला तर, पित्त वाढलं तर. ओके, मग वात पित्त कफ आपल्या शरीरामध्ये आहे हे आपल्याला माहिती आहे, पण ते कुठे आहे, कसं आहे आणि कशामुळे आहे हे माहिती आहे का आपल्याला? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण माझ्या शरीरामध्ये मला पोटात गॅस होतात म्हणजे शरीरात वात आहे का? कारण आज सचिननी एक सांगितलं की भाकरीमध्ये सगळी पंचतत्व आहेत आणि असं पाहिलं तर छान उदाहरण आहे ते की तुम्ही त्याच्यामध्ये भाकरी आहे म्हणजे काय आहे तर पृथ्वी तत्व आहे, कारण तुम्ही सॉलिड घेतलं, मग त्यात तुम्ही पाणी घातलं म्हणून त्याच्यामध्ये जलतत्व आलं, मग तुम्ही त्याला अग्नी दिला म्हणून त्याच्यामध्ये अग्नी तत्व आलं, मग आता ती फुगली म्हणजे त्याच्यामध्ये वायू तत्व आलं आणि आकाश तत्व म्हणे काय आजूबाजूची जागा लागते. मग आता तुमच्या शरीरातलं आकाश तत्व बाहेर आहे का? आतच आहे. तुमच्या शरीरातलं पाणी आत आहे का? तर ही असं बघण्याची पद्धत चांगलीच आहे, म्हणजे ही नाईस वे ऑफ एक्सप्लेनिंग आहे. पण मग हे वात पित्त कफ याचं कारण मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतेय की आपलं शरीर आहे ना ते पंचभूतांचं बनलेलं आहे. कारण तुम्ही पंचभूत खाता आणि तुम्ही पंचभूत बनता आणि पंचभूतात विलीन होता. हे सगळं एक्झॅक्टली तसंच आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा आईच्या पोटामध्ये एक छोटासा
काय कणकेच्या पोळीच्या गोळ्या एवढे असतो आपण असं समजा. ऍक्च्युली दाण्याच्या याच्यापासून सुरू होऊन एक पोळी करण्याचा गोळा आहे तेवढे आपण आहोत. आणि मग आता त्याला काय काय असे शेप देऊन अवयव झाल्यासारखं आपण बनत जातो. कारण काय तर आई आपल्याला आईच्या त्या युम्बिलिकल कॉर्ड मधनं नाळेमधनं हे सगळे पंचतत्व देत असते आणि त्याच वेळी आई आपल्याला वात पित्त कफ पण देते. राईट. मग आपण म्हणतो जर आईनी बटाटा वगैरे खूप खाल्ला ना तर मुलाला गॅस होतात, असं तुम्ही ऐकलंय ना बोलताना. जर आई दूध देत असेल त्या मुलाला तर आईचं खाण्यामुळे मुलाला विकार होऊ शकतात. म्हणजे काय तर दुधातनं ते पास होतं. म्हणजे हे काय आहे, मोबाईल आहे, हे मुवमेंट आहे त्याच्यामध्ये. राईट. तर आता आपण वात पित्त कफ जर शरीरामध्ये आहे आणि आपलं शरीर पंचतत्वांचं पंचमहाभूतांचं बनलेलं आहे तर त्यांच्यात पण काहीतरी रिलेशन असेल आणि ते खूप महत्वाचं आहे. ओके. तर आज आपण काय बघणार आहोत तर एक्झॅक्टली वात पित्त कफ म्हणजे काय, वात पित्त कफ शरीरात आहे याचा अर्थ काय, त्याचा बॅलन्स म्हणजे काय, त्याचा इम्बॅलन्स म्हणजे काय, आणि प्रत्येक शरीरामध्ये सगळं बॅलन्सच असतं का जन्म झालं तेव्हा, का एखाद्या शरीरामध्ये एखादी प्रकृती प्रबळ असते, एखादी म्हणजे वातपित्त कफापेक्षा वातपित्त कफातलं काहीतरी तुमच्याकडे डॉमिनेटिंग असतं. जसं आपण म्हणतो ना की याची किती खाल्लं ना तरी कधी वजनच वाढत नाही, अशी माणसं आहेत ना तुमच्या आजूबाजूला. किती म्हणजे राक्षसासारखं खाऊ शकतात, कितीही खाऊ शकतात पण वजन वाढत नाही. मग हे कसं? कारण नॉर्मली जेवढं आत गेलं तेवढं कुठेतरी बाहेर तरी जायला पाहिजे किंवा शरीराला तरी लागलं पाहिजे. मग त्यांना काही खूप मोशन होऊन जाते का? मग जातं कुठे ते खाल्लेलं सगळं? आणि काही लोकांचं काही न खाता सुद्धा असं वाटतं की काय हवा म्हणजे एवढंच मी एक पोळी खाते पण माझं वजन वाढतंच, काहीच थांबत नाही. म्हणजे मी एकच इडली, एकच पोळी, एकच हे इतकं कमी केलंय पण माझं काही डाएटिंगचा उपयोग नाही, वजन कमीच होत नाही. आणि एक म्हणतो मी 4-4 इडल्या खातोय पण माझं वजन वाढतच नाही. हे जी पंचभूत आपण आत घेतो, म्हणजे मी आता अन्नाला अन्न न म्हणता पंचभूत म्हणणार आहे. जर आपण पंचभूत आत घेतो तर त्यांचं कन्व्हर्शन पंचभूतात होत असताना, कारण आतमध्ये पण पंचभूतच आहे, म्हणून आपण नॅचरल फूड खातोय असं समजूया. आपण काही मशीन प्रोसेस फूड खात नाहीये, तामसिक खात नाहीये. सगळेजण आपण समजून सात्विक किंवा रजसिक खातोय जे पंचभूतांशी रिलेटेड आहे. मग हे खाल्लं तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये वात पित्त कफाचा प्रकोप का होतो, प्रबळता का वाढते, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. कारण तुम्ही आता काय मला सांगितलं की वात पित्त कफ इम्बॅलन्स झालं तर असं होतं, पण मग ते काय इम्बॅलन्स होतं? म्हणजे तुम्ही गॅस्ट्रिक फूड खाता म्हणून वात वाढतो का, तुम्ही दही खाता म्हणून कफ वाढतं का, तुम्ही ऍसिडिक काहीतरी मसाले खाता म्हणून पित्त वाढतं? आपण खूप वेळा असं म्हणतो की मी ना ती भाजी खाल्ली ना की मला फार ऍसिडिटी होते. म्हणजे त्या भाजीमुळे ऍसिडिटी होते का आपल्याकडे ऍसिडिटी आहे म्हणून ती भाजी खाल्ल्यावर त्रास होतो? हे कसं आहे ना, कोंबडी आधी का अंडे आधी सारखं झालं आता. म्हणजे मला ऍसिडिटी आहे म्हणून ते खाल्ल्यावर त्रास होतो का ते खाल्लं म्हणून मला ऍसिडिटी होते? हा कन्फ्युजन आपल्याला सतत राहतं. मग आता आपण डिटेलमध्ये बघूया की वात पित्त कफ हे एक्झॅक्टली काय आहे आणि त्याला कसं ओळखायचं, की बॅलन्स करण्यासाठी काय करायचं आणि इम्बॅलन्स झालेलं कसं समजायचं, आणि इम्बॅलन्स झालं तर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी काय करायचं, हे सगळं आज आपण डिटेलमध्ये बघणार. ठीक आहे. या स्क्रीन दिसतंय तुम्हाला? या. हो दिसते. तर वात पित्त कफाचं मी तुम्हाला शरीरामध्ये त्याचे 3 रंग फिक्स करून सांगितलंय. वात हे ब्लू आहे आणि शरीराच्या नाभी खालच्या भागामध्ये वाताचं हे जास्त दिसतं, नाभी खालच्या भागामध्ये. पित्त हे बेसिकली तुमचं नाभी टू छातीपर्यंतचा भाग, मिडल पार्ट ऑफ द बॉडी मध्ये पित्ताचं जास्त आहे. आणि कफ आहे ते तुमचं छातीपासनं डोक्यापर्यंत, म्हणजे तुमचे सायनस पॉइंट, गळा, घसा
हे जिथे जिथे अडकलेलं दिसतं ना, हे सगळे पॉइंट, याला सायनस पॉइंट म्हणतात, की तिथे अशा ग्रंथी आहेत की ज्याच्यात कफ साठू शकतो. तर शरीराचे 3 भाग केले तर लोअर पार्ट किंवा लोअर लिम्स मध्ये वात दाखवला जातो, शरीराच्या मध्य भागामध्ये पित्त दाखवलं जातं आणि वरच्या भागामध्ये कफ दाखवला जातो. आणि याला आयुर्वेदामध्ये 3 दोष, त्रिदोष असं म्हटलं जातं, वात, पित्त आणि कफ. आणि या वातपित्त कफाचं ना बेसिकली दिवसामध्ये कधी वात होतो, कधी पित्त होतं आणि कधी कफ होतो, याचे पण तुम्ही 12 तासाचे जर डिव्हिजन केली 3 पार्ट मध्ये 4-4 तासाची, तर दुपारी 2 ते 6 मध्ये वात जास्त असतो आपल्या आजूबाजूला आणि शरीरामध्ये, 6 ते 10 मध्ये कफ जास्त असतो आणि सकाळी 10 ते 2 मध्ये पित्त जास्त असतं. आणि पित्त हे डायजेस्टिव्ह प्रोसेस आहे, त्यामुळे त्यावेळी तुम्ही खाल्लं तर तो पित्त रस वाढला पाहिजे, त्याच्यानंतर वात वाढला पाहिजे आणि मग कफ. आणि ही सायकल चालू राहते दिवसभर आपल्या शरीरामध्ये. ठीक आहे, गुड. मग आता ही आहेत पंचतत्व. ओके, मी जर असं ठेवलं, तुमचे चेहरे मला दिसताना तुम्हाला सगळं स्क्रीन दिसतंय का? तुम्हाला तुमचे चेहरे पण दिसतात स्क्रीनवर? आता मी हो, असं हे केलं, सगळं हे सगळी स्क्रीन वात दिसते मा. लिहिलेलं दिसतंय ना? ओके, हो ठीक आहे, ठीक आहे. तर आता ही झाली पंचतत्व, एअर, वॉटर, पृथ्वी, फायर आणि स्काय. जल वायू तत्व, वायूला ज्याला एअर पण म्हणाल तुम्ही, जलतत्व, पृथ्वी तत्व, अग्नी तत्व आणि आकाश तत्व. तर वात आहे ना, तो बनलेला आहे एअर आणि इथर, म्हणजे आकाश आणि वायू, वाय, या दोघांचा मिळून बनलेला एअर आणि इथर, या दोघांचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा बनतो वात. सो वात हा फक्त वायू किंवा हवा नाहीये, तर इट्स अ मिक्सचर ऑफ एअर आणि इथर. म्हणजे इथर म्हणजे आकाश तत्व आणि एअर म्हणजे वायू तत्व. त्याचप्रमाणे तुम्ही जर पित्त बघितलं तर पित्त हे फायर आणि वॉटरचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे त्यात अग्नी आहे आणि जल आहे. म्हणूनच पित्त रस जो असतो ना, तो तुम्हाला हायड्रोक्लोरिक ऍसिड सारखा दिसतो, ज्याच्यामध्ये लिक्विड पण आहे, लिक्विडेशन पण आहे, पण अग्नी पण आहे. त्याला काल आपण म्हटलं जठराग्नी. तर तो जठराग्नी किंवा पित्त रस हे सगळं बेसिक कॉम्बिनेशन आहे फायर आणि वॉटरचं. आणि कफ जो आहे तो वॉटर आणि अर्थ आहे, आणि म्हणून कफाला तुम्ही म्हणलात चिकटपणा असतो, त्याच्यामध्ये जडत्व असतं जे पित्तामध्ये नाहीये. पित्तामध्ये काय म्हणायचं, फ्लुइडिटी आहे, ते हालेल, पण कफ आहे ना तो घट्ट बसेल. आणि वात आहे ना त्याच्यामध्ये तर मोबिलिटी आहे, कारण त्याच्यात एअर आहे, हलू शकतो. तो वात आहे तो फिरू शकतो, हलू शकतो. पित्तामध्ये वॉटर सारखी फ्लुइडिटी आहे आणि कफामध्ये अर्थ आणि वॉटर मिक्स झाल्यामुळे जडत्व आहे. ठीक आहे, सो वात, पित्त, कफ हे बेसिकली कॉम्बिनेशन आहे 2 तत्वांचं. वात आहे एअर आणि इथर, पित्त आहे फायर आणि वॉटर, कफ आहे वॉटर आणि अर्थ. हे एकटं एकटं कधीच होऊ शकत नाही. पण आता तुम्ही जे म्हटलात ना की इम्बॅलन्स होतो, तर पित्त वाढतं असं नाहीये, तर इम्बॅलन्स होतो. जर पित्ताचा इम्बॅलन्स झाला म्हणजे पित्तामधला अग्नी कमी झाला किंवा अग्नी वाढला, किंवा पाणी कमी झालं आणि अग्नी वाढला, असं जे त्रासदायक होतं. सो पित्त कारक काय आहे किंवा पित्त वाढलं याचा अर्थ काय, तर पित्त ज्यांनी फॉर्म व्हायला पाहिजे त्याच्यासाठी अग्नी आणि पाणी हे त्याच्या एकाच ठराविक प्रमाणात मिक्स व्हायला पाहिजे. जर त्याच्यात फायर वाढलं तर पित्ताचा वेगळा त्रास होतो, जर त्यात वॉटर वाढलं तर त्याचा वेगळा त्रास होतो. हे आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. तो पंचमहाभूत आणि त्रिदोष याच्यामध्ये काय तुम्हाला दिसतं आता, तर बेसिकली आयुर्वेदामध्ये पित्त, कफ आणि वात याला त्रिदोष म्हणलं जातं. पण ते दोष म्हणजे दोष आहेत असं नाही, तर त्याचा अर्थच असा आहे की ते तिघांना मिळून आपल्या शरीराला त्याचा प्रोसेस करू शकतात. आणि 5 तत्वांना त्यांना मिक्स केलेलं आहे, तर ते 5 तत्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा या त्रिदोषांना आपल्या शरीरात ते बनवतात. मग वात हा काय आहे, वायू आणि आकाश. तर शरीरातली सगळी हालचाल, म्हणजे तुम्ही आता अशी बोटं हलवू शकणं,
किंवा रक्त तुमचं किंवा बेसिकली बोल्ड आता जॉईंट्स आहेत तुमचे, जॉईंट्स मध्ये जो फ्रीडम ऑफ मुवमेंट आहे की हात हलू शकतो, हात वर करू शकता, तर जिथे जिथे मुवमेंट आहे तिथे तिथे तुम्हाला वायू आणि आकाश हे दोघं असले पाहिजेत. तो मुवमेंटसाठी जी गरज आहे ती मुवमेंटसाठी जागा कोण देतं तर आकाश तत्व देतं, आणि काय मूव्ह करू शकतं ते मूव्ह करण्यासाठी जे आहे त्याला म्हणायचं वायू. ठीक आहे. सो वात हा जेव्हा तुमच्या ह्याच्यात वात आहे याचा अर्थ काय आहे तर दोन गोष्टी आहेत. वायू तर आहेच, पण त्याच्यासाठी आकाश पण पाहिजे. पित्त दोष म्हणजे काय तर अग्नी आणि जल याचं आहे. आणि पित्त काय काम करतं तर पचन करतं, चयापचय करतं, शरीरामध्ये एनर्जी निर्माण करतं, आणि तुमची जी ट्रान्सफॉर्मेशन होते म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं एनर्जी मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊन ती एनर्जी शरीरात ऍब्सॉर्ब होऊन शरीरामध्ये जे काही तुमचं बनायचंय म्हणजे स्नायू बनायचे आहेत किंवा जे तुम्हाला प्रोटीन आहे आणि प्रोटीनमुळे तुमची मसल्स तयार करायची आहेत किंवा बोन तुमचं वाढायचंय म्हणजे कॅल्शियम आणि प्रोटीन मिळून तुमच्या बोनचा आकार वाढणार आहे. सो जिथे जिथे तुम्हाला काही वाढलं पाहिजे तिथे तिथे तुम्हाला ऊर्जा निर्मिती आणि परिवर्तन हे दोन्ही पाहिजे. त्याला पित्त कारणीभूत असतं. तो अग्नी त्याच्यामध्ये उष्णता देतं आणि जल त्याच्यामध्ये तुम्हाला मुवमेंट, पण ती जलासारखी मुवमेंट म्हणजे वाहणं देतं त्याला. सो द्रव किंवा पाणी हे माध्यम आहे. जसं वातदोषामध्ये आकाश हे माध्यम आहे किंवा स्पेस हे माध्यम आहे, पित्तामध्ये अग्नी हे त्याचं तत्व आहे आणि जल हे त्याला माध्यम देतं. सेम वे कफदोषामध्ये कफामध्ये काय आहे तर स्टॅबिलिटी आहे, स्निग्धता किंवा एक जडत्व आहे, किंवा तुम्ही म्हणाल त्याला चिकटपणा किंवा ल्युब्रिकेटिंग आहे. कफामुळे ऍक्च्युली तुम्हाला कफाचे लेअर तुमच्या नाकाच्या आतमध्ये पण एक ल्युब्रिकेटिंग लेअर आहे की ज्याच्यामुळे तुम्ही जेव्हा हवा घेता ना, नाकानी श्वास घेता, तेव्हा जर त्याच्यामध्ये जर काही असे छोटे धुळीकण असतील किंवा काही असेल जे तुमच्या लंग्समध्ये नाही जायला पाहिजे ते पकडून ठेवण्यासाठी नाकाच्या आतमध्ये एक चिकटपणा असतो. जेव्हा तुम्हाला सर्दी होते ना तेव्हा होतं काय तर तो चिकटपणा ड्राय होतो आणि मग आपल्याला वाटायला लागतं की श्वास घेणं मुश्किल झालंय, मला असं नाक कोरडं कोरडं झालं. कोरडं कोरडं का होतं तर तिथलं ते जल आहे ते कमी होतं आणि पृथ्वी वाढतं. सो पृथ्वी त्याला भौतिक रचना देते की ज्याच्यावर ते जल मिक्स होऊन तिथं त्याला ल्युब्रिकेशन द्यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा आकाश आहे तेव्हा वायू मूव्ह होऊ शकतो, जेव्हा जल आहे तेव्हा अग्नी माध्यम होऊ शकतं आणि या पृथ्वीला पण जल माध्यम देतं. सो हे दोघं एकमेकांशी कॉम्बिनेशन मध्ये असतील तेव्हाच वात पित्त कफ हे आपल्या शरीरामध्ये जर पाचही महाभूत आहेत तर नॅचरली त्यांच्या कॉम्बिनेशनने येणारे वात पित्त कफ हे आपल्या सगळ्यांकडे आहेतच. ओके. मग आता प्रत्येक दोष वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक कार्यावर नियंत्रण ठेवतो. हे फार महत्वाचं आहे की तुमचं वातपित्त कफाच्या बॅलन्स किंवा इम्बॅलन्समुळे फक्त शरीरात बदल होत नाही तर तुमच्या मानसिकतेमध्ये सुद्धा बदल होतो. तर ज्याच्या अंगात वात जास्त, वातामध्ये त्याचं जर वायू वाढलाय का हे आकाश तत्व वाढलंय, काय त्याच्यात इम्बॅलन्स झालंय त्याच्याप्रमाणे मानसिकता बदलणार आहे. तो आरोग्याची व्याख्या आयुर्वेदाप्रमाणे किंवा आपल्या भारतीय अंडरस्टँडिंग प्रमाणे काय आहे तर या संबंधित घटकांची म्हणजे वातपित्त कफाचा इम्बॅलन्स पेक्षा सुद्धा त्यात असलेल्या पंचभूतांची जेव्हा संतुलित स्थिती असेल ती म्हणजे आपलं शरीर. आता आपण जास्त डीप डेफिनेशनला गेलोय हेल्थच्या की जेव्हा आपली पंचभूत जी या त्रिदोषांमध्ये आहेत ते जेव्हा प्रॉपरली कॉम्बिनेशन मध्ये असतील आणि ते संतुलित असतील, बॅलन्स असतील, त्या शरीराला म्हणायचं की ते शरीर निरोगी आहे. मग एक्झाम्पल, जर वात असंतुलित झाला तर तुमच्या मनामध्ये स्ट्रेस वाढेल, अनावश्यक चिंता वाढेल, खूप विचार येत राहतात, त्यावेळी वाताचं असंतुलन झालंय किंवा शरीरामध्ये ड्रायनेस येतो, कॉन्स्टिपेशन होतं. कोणीतरी तुम्ही सांगितलं सुद्धा, कारण तिथं वात असंतुलित झालाय तर तुमचं ऍक्च्युली वाताच्या असंतुलनामुळे झालंय काय तर कॉन्स्टिपेशन येण्याचं ते खूप महत्वाचं कारण आहे की वात असंतुलित झालाय.
आणि याच्यावर आपण डिटेलमध्ये नंतर पण बोलणार आहोत. तर जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता थंडीमध्ये माझं स्किन ड्राय होतं, पण काही काही लोकांचं सततच ड्राय असतं आणि आपण म्हणतो पाणी प्यायला पाहिजे, पाणी प्यायलं की ठीक होईल, असं नाहीये. जेव्हा वात बॅलन्स होईल ऑटोमॅटिकली पाण्याचं स्किन मधलं ऍब्सॉर्प्शन वाढेल. पित्त असंतुलन हे तुम्ही ऑलमोस्ट सगळ्यांनी बरोबर सांगितलं. पोटात जळजळ होते, ऍसिडिटी होते, पण याचा मानसिक परिणाम काय होतो? तो क्रोध, राग, अननेसेसरी शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण ज्याला म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टींनी मला चिडायला होतं, कोणी असं व्यवस्थित नाही केलं तर माझी चिडचिड होते. हे सगळं पित्ताच्या असंतुलनामुळे होतं. आणि कफाच्या असंतुलनामुळे हे सुद्धा तुम्ही लोकांनी बरोबर सांगितलं की सुस्ती वाढते, डलनेस येतो. आता तुमच्या लक्षात येईल कफामध्ये काय आहे? पाणी आणि पृथ्वी. पाणी वाढत नाही, पण जेव्हा पृथ्वी वाढतं तेव्हा तुम्हाला सुस्ती येणार, वजन वाढणार, कारण ते काय करतंय तर त्यांनी पृथ्वी तत्व म्हणजे त्याचं घनता तो वाढवूनच ठेवणार आहे. तर जेव्हा तुम्हाला कफ इम्बॅलन्स झाल्यामुळे वजन वाढतंय, त्यांनी जर कफातल्या पृथ्वी आणि पाण्याचं बॅलन्स केलं तर ऑटोमॅटिक वजन कमी व्हायला सुरुवात होते. आणि रक्त संचय व्हायला लागतो, म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होतात, रक्त थिक होतं, रक्त ऍसिडिक होतं आणि मग मुश्किल होतात बऱ्याच गोष्टी, की मग तुम्हाला वाटेल ब्लड प्रेशर माझं हे झालं, रक्तामध्ये काय ब्लॉक झाले हृदयाच्या ह्याच्यावर, असं त्याचे फायनली वेगवेगळे परिणाम दिसतील. पण सुरुवात कुठे झालीये तर कफ असंतुलित झालाय. सो लक्षात ठेवायची हे पिक्चर आहे की वात हे एअर आणि इथर किंवा वायू आणि आकाश तत्वाचं आहे. पित्त आणि कफ या दोघांमध्ये पाणी हे कॉमन आहे, पण या पाण्याने त्याला काय दिलंय तर पित्तामध्ये अग्नीला तो प्रवाहित करतोय आणि कफामध्ये पृथ्वीला प्रवाहित करतोय. सो पाणी हे मीडियम आहे पित्त आणि कफामध्ये, आकाश हे मीडियम आहे वातामध्ये. सो आकाश आणि पाणी हे मीडियम म्हणून काम करतात त्यांच्या फ्लुइडिटी किंवा मुवमेंटसाठी. वायू, अग्नी आणि पृथ्वी हे तिघं त्यांचं एक्सप्रेशन त्याच्या थ्रू करत असतात. ओके, तो दोष कसा येतो? आता याचा आपल्या शरीराशी कोणतरी म्हटलं की त्या गोरे असतात, काळे असतात किंवा काही, तर त्याला आपल्या संस्कृत मधली छान नावं काय आहेत? तर जो वात आहे त्याला तुम्ही म्हणता प्राण किंवा प्राणायाम जो करता, पण ऑक्सिजन म्हणून नाही तर प्राणशक्ती. म्हणजे प्राणशक्ती ही दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे, एअर आणि इथर किंवा वायू आणि आकाश. तो वात हा तुमच्या शरीरामध्ये प्राणशक्ती म्हणून फिरतो. पित्त हे तुमच्यासाठी तेजस, म्हणजे ज्याचं पित्त बॅलन्स आहे त्या माणसाचा तेजस्वी चेहरा असेल किंवा त्याचं बघितलं तर खूप छान लाइटेड फेस वाटतं. म्हणजे तुम्ही काही त्याला मेकअप न करता तेजस्वी दिसणारा चेहरा पित्त बॅलन्स असणाऱ्यांचा आहे. आणि कफ बॅलन्स असेल तर ओजस्वी दिसतं. तेजस आणि ओजस ह्याच्यात खूप फरक आहे. तर ओजस हा लाईफ फोर्स आहे आणि वरती जे प्राण सांगितलं तो फक्त तुम्ही जो ब्रीदिंग मधनं जो घेणारा ती प्राणवायू, आणि इथे हा आहे प्राणशक्ती. तो या दोषाची कॅरेक्टरिस्टिक पण याच्याशी, म्हणून तुम्हाला वाटतं की ज्याचं पित्त चांगलं आहे, पित्त वाढलं म्हणून त्याचं तेजस येत नाही, तर पित्त बॅलन्स असेल तर त्याच्या चेहऱ्यावर तेज असेल, ज्याचा कफ बॅलन्स आहे त्याच्या चेहऱ्यावर ओजस्व असेल. ओके, तर आता वात, पित्त, कफ शरीर रचना कशी असेल हे एक स्टॅटिस्टिकल डिस्क्रिप्शन आहे की ज्यांचं शरीरामध्ये वात प्रकृती आहे, म्हणजे वात जास्त प्रबळ आहे, जन्मल्यापासून त्यांची वात प्रकृती आहे, त्यांचं शरीर असं बारीक ह्याच्यात असेल, त्यांना किती खाल्लं काही केलं तर वजन वाढवणं त्यांच्यासाठी कष्टदायक असू शकतं. मूळतः किंवा जन्मतः त्यांची शरीरयष्टी ही बारीक म्हणून असेल. त्याच्यानंतर कफ ज्यांची जास्त आहे, कफ ज्यांच्या शरीरामध्ये जास्त आहे, तर लहानपणी बारीक असणारे सडनली मोठे झाल्यावरती त्यांचं कफ प्रकृती वाढतं असं पण दिसतं तुम्हाला. पण बेसिकली आपलं शरीरामध्ये गोलावा आलेला आहे किंवा शरीर असं सतत गुबगुबीत ज्यांचं दिसतं त्यांचं बेसिकली कफ प्रकृती किंवा कफ हे त्यांच्या इथे प्रबळ आहे. आणि ज्यांच्यामध्ये पित्त प्रबळ आहे त्यांची बॉडी अशी ट्रँग्युलर, म्हणजे वाईड शोल्डर असतील किंवा बायकांमध्ये रिव्हर्स असेल, सेम ट्रँग्युलर बॉडी. तो एक आहे रेक्टँग्युलर बॉडी, ट्रँग्युलर बॉडी आणि सर्क्युलर बॉडी हे, किंवा इलिप्टिकल बॉडी, हे तुम्हाला समजण्यासाठी सोपं आहे. हा एक
स्टॅटिस्टिकल डेटाप्रमाणे तुम्ही म्हणू शकता, पण जसं जसं शरीरातले दोष बदलतात तसं तसं याचं शरीराची रचना पण बदललेली दिसते. खूप जण म्हणतात लहानपणी मी फार बारीक होते, आता माहित नाही काय झालं. तर काय झालं तर ती प्रकृती माझी बदलत गेली आणि हे 3 वात पित्त कफ आपल्याकडे आहेत, पण जे प्रबळ होईल त्याच्याप्रमाणे हे बदलत जाईल. आणि कफ प्रकृतीवाल्यांना कितीही खाल्लं, काही नाही खाल्लं तरी सुद्धा त्यांचा तो गोलावा सडनली कमी होणार नाही. आणि म्हणून तुमच्या शरीराच्या आकाराप्रमाणे टेन्शन घेऊ नका. काही लोक बारीक असतात, ती त्यांची प्रवृत्ती म्हणजे वृत्ती तशी, आणि मग त्याप्रमाणे त्यांची मानसिकता पण तशी असते. पित्त प्रकृतीवाल्यांची मानसिकता त्या पित्ताप्रमाणे असेल आणि कफाची त्या कफाप्रमाणे असेल, आणि इट्स परफेक्टली ओके जर तुमचं ते बॅलन्स असेल तर. आणि हे निसर्गतः पण असू शकतं तुमच्याकडे हे स्ट्रक्चर. मग आता वात प्रबळ असेल, ज्याच्या शरीराने वात पित्त कफ तर आहेच, पण ते जेव्हा प्रबळ होतं तेव्हा काय होतं, तर ज्याचा वात प्रबळ होतो, वात म्हणजे काय तर वायू आणि आकाश यांच्या गुड बॅलन्सनी बनलेलं आहे. तर शरीरामध्ये वात कोरडी हवा म्हणजे ड्राय एअर फिरतीये, त्याच्यामध्ये मॉइश्चर नाहीये, पाणी नाहीये, अशी एअर. आणि त्यामुळे स्नायूंमध्ये जर स्निग्धता नसेल तर ते काही दिवसांनी कुरकुर आवार करायला लागतात, आणि मग आपण म्हणतो त्याला संधिवात झाला, किंवा दुसऱ्या प्रकारचा जो आहे त्याला आमवात असं म्हणलं जातं. म्हणजे तो पित्तामुळे झालेली जर अर्थरायटिक कंडिशन असेल तर त्याला आमवात म्हटलं जातं. आणि संधिवात म्हणजे वात वाढला तर होतो, जो जॉईंट मुवमेंट कमी होते किंवा जॉईंट असे कट आवाज करायला लागतात. त्याचा अर्थ काय आहे तर तिथे आकाश तत्व म्हणजे जॉईंट मधली गॅप वाढलीये म्हणतो, आणि मग तिथे जाऊन वायू अडकलाय. तो आकाशामुळे काय मिळतं तर त्या वायूला फिरण्याची जागा. आणि शरीरामध्ये खूप ठिकाणी अशा जागा आहेत की जिथे जिथे त्या वाताला म्हणजे तुम्हाला खूप वेळा जाणवतं, जेव्हा पोटात गॅस होतो आणि तो बाहेर पडायचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्हाला वात कुठे अडकलाय हे समजायचं असेल तर तुमचा जिथे त्याला ते आकाश तत्व मिळेल तिथं तो जाऊन अडकतो, आणि मग तो बाहेर काढण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतात. पण याचा अर्थ काय तर वात वाढलाय म्हणजे तो आकाश तत्व तसंच आहे, आणि पाणी वायू वाढलेला आहे. आणि अशा शरीराला काय असेल तर हलकेपणा असेल, कोरडेपणा असेल आणि थंडपणा पण असेल. म्हणजे त्यांचं बॉडीचं टेम्परेचर सुद्धा जनरली त्यांचे हात गार असतात, तळपाय गार असतात, आणि कुठेही त्यांना असं गरमीसाठी त्यांना शोधावं लागतं. आणि हलकेपणा ही नॅचरल हे आहे, कारण त्यांच्याकडे जडत्वासाठी वात वाढलाय आणि कफ कमी झालाय, म्हणजे पृथ्वी कमी झालाय त्यांच्यासाठी. मी प्रश्न घेईन थोड्या वेळाने, 2 मिनिटं हे आपण क्लॉज करूया. तुम्हाला जर याच्याच वर प्रश्न असला तरी मी परत स्क्रीन आणीन पुढे. तर वात प्रबळ व्यक्तींचं वजन कमी असेल, त्वचा कोरडी असेल, नख, आता तुमच्या नखांचं हे बदलत राहतं. खूप लोकांना पायाच्या नखांमध्ये असं कडक होतं किंवा उगीचच कापली जातात त्यांची हातापायाची नखं. तर अति पातळ असणं किंवा ठिसूळ असणं याचा अर्थ वात वाढलाय. आणि वात जर तुमचा बॅलन्स व्हायला लागला तर तुमची नखं ठीक पण व्हायला लागतील. आता डोळ्यांचे आकार आणि हे सगळं पुन्हा स्टॅटिस्टिकल एक्सप्लेनेशन आहे की असं असू शकतं यांचं. अधिक बोलके डोळे, पण त्यांची चंचलता खूप असेल, कारण मानसिकतेमध्ये त्यांना कंटिन्युअसली मुवमेंट असते त्यांच्या विचारांमध्ये. आणि चालताना किंवा स्टँडिंग मध्ये ते असे ताठ नसतील, ते थोडे असे ड्रूप डाऊन कंडिशन मध्ये असतील. ते आकसलेल्या विचार पण त्यांचे तसेच असतात जनरली, असे होईल का नाही, मला करता येईल का नाही, प्रॉबेबली मी सगळ्यांसमोर बोलू शकेन का नाही, अशी थोडी त्यांना असते. आणि त्यांना उबदार किंवा उष्ण वातावरण आवडतं, कारण त्यांचं शरीर थंड आहे, त्यामुळे त्यांना असं लागतं त्यांच्या अपोजिट गोष्ट त्यांना नॅचरली आवडते. आणि त्यांना वजन वाढण्यासाठी कष्ट करावे लागतात. ठीक आहे. मग आता या वात वरती कोणाला काही प्रश्न असले तर तुम्ही विचारा. कोणीतरी हात वर केला होता, स्मिता, वन ऑफ द स्मिता. आपल्या इथे 2-3 स्मिता आहेत. कोणाला अनम्यूट करा आणि विचारा जर तुम्हाला वात वरती काही प्रश्न असेल. येस, सखाराम हॅलो बोला. मा. हा बोला बोला. या वात मध्ये आता तुम्ही जे कोरडेपणा आणि थंडपणा हे सांगितलेलं आहे, तर
काही जण मी पाहिलेले आहेत, हात त्यांचे थंड असतात, परंतु हात असं घामेजलेले असतात, नेहमी कोरडे नसतात, ओले असतात ते. तर हे कोरडेपणा एक स्टॅटिस्टिकल डेटा आहे की फिक्स आहे हा तो स्टॅटिस्टिकल वाट? कुठलाही डेटा एक्झॅक्टली असू शकणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीला हा कधीही स्टॅटिस्टिकलच असेल. हे एक्झॅक्टली आपल्याला त्यांचं कोरडेपणा कशामुळे हे शोधावं लागू शकतं. हा एक इन जनरल असा कोरडेपणा जास्त असेल जर वात जास्त असेल. पण त्यांच्या हाताला घाम येतो याचा अर्थ त्यांचं कफ पण वाढलेला असू शकतो. सो 2 दोष पण वाढलेले असू शकतात, त्याचं कॉम्बिनेशन. किंवा सकाळी वेगळं असेल, संध्याकाळी. आता त्यांनी सांगितलं तसं हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये पण तुमचं शरीर वेगवेगळं रिॲक्ट करू शकतं. ओके. ओके, म्हणजे हे मग स्टँडर्ड मी नाही बोलू आहे का? असं काही असं? स्टँडर्ड नाहीये, पण एक साधारण ठोकळमानाने, ढोबळमानाने तुम्ही बघितलं आहे, एखाद्या हो. माणसाला तर तुम्हाला ते साधारण हे करतायत. कारण आपल्याला काही ट्रीट हम्म. करायचं नाहीये कोणाला, आपल्याला स्वतःसाठी बघायचं, तर तेव्हा आपल्याला हे ढोबळमानाने समजणं पुरेसं. मग मी बोलू जय का? गुरु. हा बोला बोला. हा, हे नख ठिसूळ होणं आणि केस पातळ होणं ते ऍक्च्युली वात आणि त्याच्यात काय म्हणजे परिणाम नक्की काय होतो म्हणजे? परिणाम होत नाही, तर त्यांची जनरली काय होतं, जर वात प्रबळ असेल तर याचा अर्थ काय, तर तुमचं पित्त आणि कफ कमी आहे. ओके. सो अच्छा. नखांसाठी तुम्हाला पित्त आणि कफामधलं आकाश तत्व आहे. आकाश तत्वाची गरज नाहीये, तुम्हाला पृथ्वी तत्वाची गरज आहे. आणि वात वाढला याचा अर्थ हे दुसरे 2 कमी झाले. तुम्हाला ह्याच्याकडे असंच बघितलं पाहिजे की वात वाढलाय म्हणजे दुसरे 2 कमी आहे. आणि तुम्हाला जे चांगलं दिसतंय ते वाताचं आहे आणि जे वाईट दिसतंय ते दुसरं कमी असल्याचं रिॲक्शन. तर हा एक इम्बॅलन्स जो आहे ना, वात वाढल्यामुळे तसं झालंय असं नाही, तर वात वाढल्यामुळे बाकी 2 इम्बॅलन्स झाले ना, कमी झाले. हा पण त्यातला प्रॉब्लेम येतो. ओके. तर मी हा, पूर्ण जय आयुर्वेदाचं बरोबर. ट्रेनिंग हा, तुम्हाला देणार म्हणजे नाहीये. समजलं आणि ते पाहिजे. बरोबर. जितकं बॅलन्स राहील तितकं ते चांगलं आहे. ठीक आहे. जय ओके. गुरुदेव मा. हा, जय जय गुरुदेव. गुरुदेव. बोला. कधी कधी काय होतं मा, हा. एकदम पाय आखडले जातात किंवा शरीरामध्ये असे शिरा आखडले जातात आणि मग ते त्याचे हालचाल वेगवेगळी कारण आहेत. एक तर तुमचं शरीरातलं पाणी कमी झालं तर हे होऊ शकतं. वात वाढला शरीरामध्ये तर, कारण आकाश तत्व आहे तर गॅस फिरतोय आणि तो वाढल्यामुळे. पण तुम्ही जर पाणी प्यायलत ना तर ते बॅलन्स होऊन जातं. त्यामुळे मी परवा तुम्हाला ज्यांना त्या पायात फोड येण्याचं कारण किंवा क्रॅम्प येण्याचं कारण पण सांगितलं होतं की शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि सोडियम कमी होतं. सोडियम पोटॅशियम इम्बॅलन्स होतं. पोटॅशियम आहे त्याच्याकडे, कारण ते शरीराचे बॅक्टेरियाज तयार करतात. म्हणून एक छोटासा मिठाचा खडा आणि थोडं पाणी प्यायलं तर तुम्हाला ते आकरसलेलं जे असं आकुंचन झालंय ते सुटू शकतं. ओके. तुम्ही याच्या ट्रीटमेंटवर जाऊ नका आता, कारण त्याच्यासाठी बरंच काही करावं लागेल. पहिलं समजून घ्या की बॅलन्स हे वात वाढल्यामुळे काय होऊ शकतं, तर दुसऱ्या गोष्टींना कसं त्रासदायक होऊ शकतं हे पण समजायला पाहिजे. ठीक आहे. मग सकाळी उठल्यानंतर असे बोट फोल्ड होत नाहीत लवकर, पाय जड होतात, ते कशामुळे? मग तर ते असं मी तेच सांगतेय तुम्हाला की तुम्ही एक आजाराला शोधू नका असं, कारण त्याच्यासाठी बरंच काही कारणं असू शकतात. एकच कारण वात वाढला म्हणून असं डिक्लेअर नाही करू शकत आपण. तुमच्या शरीराची प्राणशक्ती किती आहे, तुमच्या शरीरात अन्न किती खाल्लेलं आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही स्थूलता किती आहे, म्हणजे तुम्ही किती हालचाल करताय, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे. त्यामुळे तुम्हाला आयुर्वेद डॉक्टर बनवणार नाहीये मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते की हे तुम्हाला स्वतः बाबतीत समजून घ्यायचंय की माझा बॅलन्स आहे का इम्बॅलन्स आहे, एवढ्यापर्यंत कळलं तरी पुरेसं. ठीक आहे. तर खूप डीप गेलात ना तर अजून कन्फ्यूज व्हाल तुम्ही, कारण हे पूर्ण मोठं शास्त्र आहे. ठीक आहे. सखाराम, तुम्ही हात वर केलाय. एक विचारू का ना? हा, इथे विचारा. गोष्टी सांगितल्या होत्यात ना, वात असंतुलन, पित्त असंतुलन. तर वात असंतुलन असतं तेव्हा चिंता वाढते असं होतं. पित्त असंतुलन असतं तेव्हा राग किंवा ते वाढतं. तर कफ असंतुलन होतं त्याच्यामध्ये मानसिक काय होतं ते आलं नव्हतं त्याच्यामध्ये. तर ते काय होतं तेव्हा? एक मिनिट, मी याच्या मागच्या आधीची स्लाइडवरचं म्हणताय ना. स्लाइड होती, ओके, मागच्या स्लाइडवर. याची जस्ट आधीची स्लाइड होती बघा, ते चित्रांच्या आधी. या. हा, तर कफ तिथे तुमचे सुस्ती वाढते, म्हणजे डलनेस येईल तुमच्या माइंडला पण. माइंड आणि बॉडी दोघांनाही काम करण्याची इच्छा कमी होईल.
म्हणजे आळस मानसिकतेमध्ये वाढतो असं. आळस, करेक्ट, आळस वाढेल, डलनेस वाढेल, मानसिकतेमध्ये तेच म्हणू शकाल तुम्ही. ओके. आणि दुसरं आत्ताच्या स्लाइडवरती मला विचारायचं की वात प्रबळ होतो ना, तर म्हणजे मला असं वाटलं स्वतःला की बाकी सिम्पटम्स माझे वात प्रकृतीचे असतील, पण माझं वजन जास्ती आहे तर ह्याच्यात उलट दाखवलंय. नाही म्हणजे नाही मला नाही, तुम्ही आता मी तुम्हाला सांगू का, मी वात म्हणेन ना तेव्हा तुम्हाला शरीरात हे पण दिसायला लागेल. मी कफावर गेले की हा हे पण मला होतंय, आणि हे तुम्हाला सगळ्या ह्याच्यात अप अँड डाऊन होत असतं. ठीक आहे. तो म्हणून मी म्हणलं तुम्हाला की स्वतःला सगळं लावायला जाऊ नका, समजून घ्या. फायनली तुम्हाला हे तिन्ही कसं बॅलन्स करायचं हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे त्याची काळजी करू नका की हे झालं. साधारण हे, म्हणून मी म्हणलं हे स्टॅटिस्टिकल आहे, असं एक्झॅक्ट सायन्स आता मी तुम्हाला एवढ्याच याच्यावर एक्झॅक्ट सांगू नाही शकत. की ज्यांनी नाडी बघितली ना तर त्यांना डायरेक्टली कळतं काय झालं. पण आपण नाडीशास्त्रावर जाणार नाही आहोत. आपण एक ढोबळ मनाने समजण्यासाठी 3 स्ट्रक्चर आहेत आणि त्या स्ट्रक्चरकडे बघून तुम्हाला समजू शकतं. ठीक आहे. गुड. मग पित्त प्रधान शरीराचं कसं होतं ते बघा आता. की पित्त हे बेसिकली 2 गोष्टींचं मिश्रण आहे, अग्नी आणि जल. तर अग्नी आणि जल त्याच्यामध्ये आहे. म्हणजे असं समजा की पित्त हे गरम पाण्यासारखं आहे तुमच्यासाठी, आणि तुम्हाला मी बरेच वेळा सांगते की गरम पाणी पिऊन तुम्ही पित्ताचं शमन करू शकता, आणि गार पाणी पिऊ नका, फ्रीज मधलं पाणी पिऊ नका, आणि सडनली खूप गार पाणी पिऊ नका. कारण काय, तर तुमचं पाणी जाणारे पोटामध्ये, ते जाणारे जठरामध्ये, जिथे जाठररस पित्तरस ही ऍसिड्स आहेत. आणि तुम्ही जेव्हा सडनली गार पाणी पिता ना तर ते पित्ताचं जी अग्नी आहे तो कमी होतो. आणि तुम्ही जर वॉर्म वॉटर प्यायलं, गरम पाणी प्यायलं, तर शरीराला आपल्या आतल्या टेम्परेचरला कमी न करता तुम्हाला बॅलन्स करता येतं ते. ठीक आहे. सो पित्ताचं कामच आहे की अन्नाचं पचन करण्यासाठी. म्हणजे पित्त जे आहे ते बेसिकली सगळ्यात जास्त प्रमाणात ते तुमच्या पित्ताशयानी निर्माण केलं आणि ते पोटाला दिलंय त्यांनी. म्हणजे जसं डोनेट केल्यासारखं पित्ताशयात ते पित्त तयार होतं आणि पोटामध्ये ते सोडलं जातं की आता बाबा कर, एवढं पित्त रस दिलाय मी तुला, त्याला तू वापरून डायजेस्ट कर. मग ह्याच्यात जर अग्नी वाढला आणि पाणी कमी झालं, हे खूप वेळा आपल्याला होतं. आणि हे कशामुळे होतं, तर तुमचे बेकरी प्रॉडक्ट्स, तुमचं झोप कमी होणं, तुमची चिंता मनातली खूप वाढणं, स्ट्रेस वाढणं, कोप वाढणं, याच्यामुळे अग्नीचं प्रमाण वाढतं आणि जल कमी होतं. त्यामुळे तुम्हाला तहान लागल्याचं फिलिंग येतं तेव्हा सुद्धा तुम्ही बघितलं ना, जेव्हा तहान लागते तुम्हाला तोंड कोरडं होतं, किंवा जेव्हा तुमच्या शरीरामधलं पाणी कमी होतं तेव्हा युरिनचा पण कलर मी तुम्हाला सांगितलं की डार्क येलो होतो, आणि तोच अग्नी तत्व बाहेर तुमच्या युरिन मधनं बाहेर टाकलं जातं. आणि तुम्हाला युरिन पास झाल्यावर तिथे सुद्धा उष्णता जाणवते, जळजळ जाणवते, पोटामध्ये गरमी जाणवते, तुम्हाला मोशन पास केल्यावर गरमी जाणवते. सो पित्तामुळे बेसिकली वाढतं काय, तर दाह वाढतो, शरीरामध्ये अग्नी वाढतो, आणि अग्नीचं प्रमाण पित्तातलं वाढल्यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते. म्हणजे ऍक्च्युली ऍसिड खूप झालंय, पण ऍसिड खूप झालं आणि पाणी कमी झालं तर पचन कमी होतं. हे खूप वेळ लोकांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं मला ऍसिडिटी झालीये म्हणून मला पचत नाही. पण मग म्हणून पचत नाही असं नाही, तर त्याच्यासाठी त्यांनी गरम पाणी प्यायलं ना तर खूप वेळा तुमची उद्याची पचनक्रिया चांगली होते. आजची पचनक्रिया चांगली होणार नाही पाणी प्यायल्यामुळे, पण तिथे काय आहे की ते पाणी प्यायलं, थोडंसं पाणी प्यायलं, हळूहळू का प्यायचं, तर ते हळूहळू प्यायलं तर अग्नी आणि पाणी एकमेकाला बॅलन्स करत करत तुमची ती पचनक्रिया सहज करतात. तुम्ही गटागटा पाणी प्यायलं तर आता तुमच्या लक्षात येईल काय होतं, तर तुमच्या पित्तामधलं पाणी वाढतं ना, अग्नी कमी होतो, आणि मग सुद्धा तुमची पचनक्रिया मंदावते. या दोन्ही गोष्टींचा इम्बॅलन्स न करण्यासाठी थोडं थोडं पाणी पिणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्यांचं पित्त सततच वाढलेलं आहे त्यांच्यासाठी काय होतं, तर अग्नी वाढलेला आहे, उष्ण बॉडी राहील, सतत त्यांचे डोळे जळजळल्यासारखं वाटतं, टॉप ऑफ हेड तुम्हाला गरम झाल्यासारखं वाटतं, सतत खाखा होत राहते, भूक किती वेळा खायला मिळालं तरी चालेल असं वाटतं, आणि त्यांचं मेटाबॉलिझम पण खूप फास्ट असतो. ज्यांचं पित्त वाढलंय की ज्याचा अग्नी वाढलाय, म्हणजे
त्यांचं पचन लवकर होणार नाही, पण त्यांचा वापर जास्त लवकर होऊन जाईल. अशा गोष्टी वाढलेल्या तुम्हाला दिसू शकतात. पण ज्यांचं पित्त, ज्यांच्या शरीरामध्ये वातपित्त कफामध्ये पित्त जास्त प्रबळ आहे, त्या लोकांमध्ये बुद्धिमत्ता जास्त असेल आणि अशा लोकांना बेसिकली लॉजिकल थिंकिंग जास्त असेल, कारण त्यांचं मन हे सतत काहीतरी शोधायच्या, सतत काहीतरी त्या अग्नीला बाहेर काढायच्या याच्यात असतं. त्यांना पॉवर असं म्हणतात. ते जनरली त्यांच्याकडे अशी पॉवर असेल की काहीही करू शकतो मी अशी. ती अग्नी त्यांना तो सामर्थ्य देते, अग्नी त्यांच्या मनाला ते धैर्य पण देते. असं सगळं होऊ शकतं. पण याचा अर्थ असा नाहीये की बुद्धिमान होण्यासाठी पित्त वाढवा. असा उलटा त्याचा हे करू नका की पित्त माझं वाढलं तर मी बुद्धिमान होईल. पण पित्त ज्यांच्या शरीरामध्ये जन्मतः जास्त आहे त्या लोकांची बुद्धिमत्ता, महत्वाकांक्षा आणि काही, आता हे सगळं तुमच्याकडे पण असणार आहे, असं नाहीये की तुमच्याकडे नाहीये. पण 4 मुलं तुम्ही बघितली की कोण कुठलं काम कर म्हटलं, हे काही झालं तरी मी ते करू शकेन अशी ज्याची कपॅसिटी असते त्याच्याकडे तो काम करत असताना त्याचं पित्त जास्त असणार आहे. तो जनरली त्याचं पित्त जास्त असलं पाहिजे असंही नाही, कारण हे बदलणाऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. पण आता मग ती माणसं अस्वस्थ असतात, कारण काय तर त्यांना कुठलंही काम पूर्ण होईपर्यंत स्वस्थता नाही मिळणार. काम पूर्ण होईपर्यंत त्यांचा अनइझीनेस आणि हे व्हायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, ते खूप गडबड गडबड करू शकतात ती लोक. मग यांच्यासाठी काय केलं पाहिजे? तर अशा लोकांना शांत करण्यासाठी त्यांना रागी माल्ट किंवा नाचणीचे पदार्थ किंवा काल ते गोंद कतिरा सांगितलं होतं, अशा गोष्टी द्यायला पाहिजे. आणि अशा लोकांना हॅपीनेस कसा मिळेल? तर कुठलं तरी त्यांनी ठरवलेलं काम पूर्ण झालं की त्यांचं पित्त पण शांत होतं. मग ते बसून आता मी खाऊ शकतो म्हणतील, आता मला ऍक्च्युली काही नको, झालं काम माझं असं म्हणू शकतील. तर याच्यामध्ये मेंटॅलिटी अप अँड डाऊन कशी होते? तर काम करत असताना पूर्ण पित्त वाढवून, अग्नी वाढवून काम करतात आणि मग ते शांत होऊ शकतात. अशी त्याची बेसिक प्रोसेस आहे. ठीक आहे. आणि कफ प्रबळ असेल तर कफ कसा आहे? तर पाणी आणि पृथ्वी, पृथ्वी म्हणजे जडत्व आणि किंवा घन पदार्थ. तर कुठे कुठे कफ लागतो आपल्याला? तर आपल्याला सगळ्या ल्युब्रिकेटिंग गोष्टींसाठी, सगळ्या मुवमेंटसाठी जिथे आकाश तत्व आहे तिथे तिथे कफ पण लागतो, तिथे तिथे त्याचं मुवमेंटसाठी त्याची गरज पण आहे. तसंच आपल्या सगळ्या पेशींमध्ये, म्हणजे प्रत्येक सेलच्या आतमध्ये एक काइंड ऑफ लिक्विड असतं आणि त्या लिक्विडचं जी काही स्ट्रक्चर आहे ते असं चिकट असतं की ते असं फ्लो होणार नाही, पण पूर्णपणे ते घट्ट पण नसेल. या पद्धतीचं एक सेमी सॉलिड काइंड ऑफ तिथे आहे ते. आणि ते सतत हालत असतं आणि त्याच्यातच जसं आईच्या पोटामध्ये पाण्यामध्ये ते बेबी होतं, तसं त्या पेशीच्या आतमध्ये ते लिक्विड असतं, पेशीचं लिक्विड, आणि त्याच्यामध्ये त्याचे मेन सगळे जे काही पेशीला अन्न देणारे, पेशीचा न्यूक्लियस, हे सगळं त्याच्यामध्ये असतं. आणि आपल्या शरीराला बांधून ठेवण्यासाठी, म्हणजे तुम्ही म्हणा की तुम्ही बिल्डिंग तयार करताना, असं घर बांधताय तुमचं, तर तुम्ही नुसते पिलर लावले तर बिल्डिंग मध्ये वॉल्स येऊ शकतात का? नाही. तर त्या पिलर मध्ये तुम्हाला सिमेंट घालावं लागतं ना. आयरन रॉड आहेत ते तुमचे, समजा तुम्ही शरीरामध्ये तुमचे बोन्स आहेत, पण त्यांना पूर्णपणे सांधून ठेवण्यासाठी जसं सिमेंट लागतं तसं या कफ आपल्या शरीराला बेसिकली सांधून ठेवण्याचं काम करतो. आणि त्याच्यामुळे त्या कफाकडे तशा प्रॉपर्टीज आहेत की त्याच्याकडे स्टॅबिलिटी आहे, त्याच्याकडे सहन, काही त्याला हवा पाणी काही लागलं तरी ते हलणार नाही असं शरीर. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की या माणसाकडे काही झालं तरी मी उतारून नेऊ शकतो स्वतःला, असं करण्याची जी शक्ती आणि त्याचप्रमाणे इम्युनिटी, हे सगळं पण त्याला कफ असला तर चांगलं मिळेल. पण मग कफ जर तुमचा इम्बॅलन्स झाला, तर तुम्ही काही लोकांनी सांगितलं मला, पण कफ इम्बॅलन्स झाला ना तर काय होतं बेसिकली? तर आयदर पृथ्वी वाढणार आहे किंवा पाणी वाढणार आहे, आणि मोस्ट ऑफ द टाइम्स पाणी वाढल्यावरतीच कफ होतो. म्हणून तुम्हाला 2 टाईपचे कफ आहेत की ज्या कफामुळे, गरमीमुळे होणारे कफ आणि थंडीमुळे होणारा कफ. तर गरमीमुळे होणारा कफ म्हणजे जेव्हा पृथ्वी तत्व वाढलंय, आणि थंडीमुळे होणारा कफ जेव्हा जलतत्व वाढलंय. असा त्याचा डिफरन्शिएट करू शकता. आणि मग त्याचे परिणाम दोन्हीचे वेगवेगळे आहेत.
आणि त्यामुळे काही लोकांना ताप का येतो तर थंड झालं, थंड पाणी प्यायलं म्हणून किंवा आईस्क्रीम खाल्लं म्हणून असं तुम्ही म्हणता. पण त्याचा बेसिक परिणाम या इम्बॅलन्सवर होतो. आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम कुठे कुठे येतात तर रक्त पहिलं तुमचं ठीक होऊन जातं आणि मग तिथे अडथळे आणण्याचं काम ते करायला लागतं. मग आयदर तुमचे ब्लॉकेजेस असतील, काही काही लोकांना आजकाल लिव्हरमध्ये ब्लॉक होतं, किडनीमध्ये म्हणजे खडे जे होतात ते खडे बेसिकली काही नाहीये. तुम्ही असं समजा की कॅल्शियमचे छोट्या छोट्या गोळ्या तुकडे झाल्यासारखे. मग लिव्हरमध्ये अडकू शकतं, किडनीमध्ये अडकू शकतं, रक्तामध्ये अडकू शकतं, हृदयाच्या पाशी जाऊ शकत नाही. कफ तुमचा छातीमध्ये चिकटू शकतो आणि तुमचा कफ तुमच्या इंटेस्टाईनच्या लाईनीमध्ये पण आतमध्ये तो कफ हा सेमी सॉलिड असला पाहिजे. तो सॉलिड व्हायला लागतो जेव्हा पृथ्वी तत्व वाढेल आणि मग कॉन्स्टिपेशन कडे जातं. सो दोन्ही याच्याप्रमाणे तुम्हाला कॉन्स्टिपेशनला वात वाढला तरी कॉन्स्टिपेशन होतं आणि कफामधलं पृथ्वी तत्व वाढलं तरी कॉन्स्टिपेशन होतं. कॉन्स्टिपेशनचेच वेगवेगळे प्रकार आहेत, ते पण मी तुम्हाला कॉन्स्टिपेशन शिकवताना सांगणार आहे. तो कफ काय सांगतो तर पृथ्वी आणि पाणी यांच्यामध्ये आपल्याला छान बॅलन्स असला तर तुमचं कफ पाहिजे शरीरामध्ये. कारण सगळी मोबिलिटीची जी बॉडीची मुवमेंट आणि स्थिरता या दोन्ही गोष्टी बॉडीला ज्या आहेत त्या कफामुळे मिळणार आहेत. पण मग कफ ज्यांचा बॅलन्स आहे ती लोक कशी असतील तर आनंदी, शांत आणि त्यांचं वजन जास्त असेल पण ती बेसिकली ऑलवेज हॅप्पी टाईप ऑफ माणसं असतील, जी कफ प्रकृतीची माणसं ज्यांना म्हणलं जातं. तर आता तुम्ही असं म्हणू नका की कफ प्रकृती म्हणजे मानसिकता येईल आणि कफ वाढला तर ती मानसिकता तुमची बदलेल. ओके, त्यामुळे कफ प्रकृती असणं किंवा वात प्रकृती असणं किंवा पित्त प्रकृती असणं हा तुमचा नॅचरल टेंडन्सी असू शकते. पण इम्बॅलन्स झाला तर त्यांची मनस्थिती बदलते आणि मग त्यांची शरीरामध्ये पण त्याचे त्रास तुम्हाला दिसायला लागतात. ओके, सो कफ असलेली माणसं वाईड बॉडीची असतील किंवा अशी ती सुदृढ किंवा आपण त्यांना पंजाबी लोक कसे असतात ना तसं वाटतं त्यांच्याकडे बघितल्यावर. आणि त्यांचं असे ते प्रभावी व्यक्तिमत्व असेल त्यांचं की बघितलं की काहीतरी कुठेही ती माणसं दिसली ना तर सगळ्यांच्या मध्ये ती उठून दिसणाऱ्या टाईपचं त्यांचं कफ प्रकृती असेल तर व्यक्त असतं त्यांची हे असते. आणि त्यांना सगळी स्टॅबिलिटी आवडते. त्यांना मूलाधार त्यांचा खूप चांगला स्टेबल असेल. त्यांना आपलं घर असणं, कुठेतरी मी स्थायिक होणं, अशी ती चंचल नसतील. वात प्रकृतीवाल्यांचं बेसिक चंचल असतील, ती एका ठिकाणी बसू शकणार नाही. कफ प्रकृती असलेल्या माणसाला जास्त हालायला आवडणार नाही. तो स्टॅबिलिटी असेल त्याची त्याला. ठीक आहे, तर आता मी या तिन्ही गोष्टी सांगितल्या. तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर विचारा तुम्ही. तिन्ही मध्ये तुमच्याकडे तीनही आहे. तर कधी कधी तुम्ही असे असाल, कधी कधी तुम्ही तसे असाल, पण तरी सुद्धा लहानपणापासून तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करून बघा की तुमचं वात प्रकृती आहे, कफ प्रकृती आहे का पित्त प्रकृती आहे. वात प्रकृती आहे म्हणजे तुम्ही एका ठिकाणी बसून काम करू शकत नाही, जोपर्यंत ती काहीतरी केलं पर्यंत तुम्ही शांत राहत नाही. अग्नी प्रकृती किंवा पित्त प्रकृती म्हणजे काय तर मोठी कामं करण्याची आवड आहे. छोटी छोटी कामं मी नाही करू शकत, म्हणजे ज्याच्यातनं मला फारसं काही चॅलेंजिंग नाहीये अशी तुमची प्रवृत्ती नाहीये. आणि कफ प्रकृती तुमची जास्त आहे याचा अर्थ काय आहे तर तुम्हाला बेसिकली सगळं छान चोखीचं लागतं, तुम्हाला सगळं मोठं मोठं लागतं. इव्हन सोफा तुम्ही खरेदी करायला गेला ना 4च लोक घरात असले तरी तुम्ही म्हणणार नाही 8 जण बसणारा सोफा घेऊन ठेवूया. अशी प्रवृत्ती असणं ही प्रोसेस नॅचरली असेल. तर तुम्ही स्वतःला करून बघा यातलं कुठलं तुम्हाला सूट होतंय. ठीक आहे, ओके. हे मी तुम्हाला देणार आहे तेव्हा तुम्ही स्वतःला लावून बघा. पण आता ह्याला बॅलन्स कसं करायचं ते आपण बघूया. कारण कफ, पित्त आणि वात हे आपल्या शरीरामध्ये तिघही आहेत. तुमचं एक त्यातलं या तिन्हीपैकी प्रिडॉमिनंट असणं नॅचरल आहे. जी तुम्ही म्हणता की माझी अशीच प्रवृत्ती आहे, तुम्हाला प्रवृत्ती ज्याला तुम्ही म्हणता ती तुमची एकापैकी कुठल्याची तरी बेसिकली असेल. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला दुसरी गोष्टी करू शकणार नाही, पण प्रबळ ते असेल. मग आता पंचभूत मग आपल्याला जर यात वात, पित्त, कफाला बॅलन्स करायचंय
तर आपल्याला बेसिकली काय करावं लागेल, तर आपल्याला एक मिनिट, आपल्याला वात पित्त कफाला बॅलन्स नाही करायचंय, तर आपल्याला पंचभूतांना संतुलन करायचं. आणि तेच बरोबर आहे. तर तुम्ही हा विचार सोडून द्या की तुम्हाला वात बॅलन्स करायचा आहे का, पित्त बॅलन्स करायचं आहे का, कफ बॅलन्स करायचा आहे. तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला पंचभूतांना जर बॅलन्स केलं तर तिघही बॅलन्स होतील आणि हे करणं जास्त सोपं आहे. मग आता पृथ्वी तत्व बॅलन्स करायचं असेल तर ग्राउंडिंग केलं पाहिजे, म्हणजे अनवाणी पायांनी जमिनीवर किंवा लॉन वरती जे 10-15 मिनिटं तुम्ही चाललं पाहिजे किंवा बागकाम केलं पाहिजे, मातीमध्ये हातपाय गेले पाहिजे. याच्याने काय होतं, तर ऑटोमॅटिकली तुमच्या शरीरात एक्सेस असलेले फ्री रॅडिकल्स निघून जातील इलेक्ट्रिकली आणि तुमच्या पृथ्वी तत्वाचं पण ऑटोमॅटिकली बॅलन्स व्हायला लागतं. सो तुम्ही फार काही करण्याची गरज नाही, पण रोज योगा करा, वॉकिंगला जा, थोडं तरी बागकाम करा, मातीमध्ये राहा. पाय तुमचे जमिनीवर असले पाहिजेत आणि पाय जमिनीवर असले पाहिजे म्हणजे 15-20 मिनिटं तरी तुम्हाला जमिनीवरती हे केलं पाहिजे. आणि पृथ्वीकडनं एनर्जी घेण्यासाठी तुम्हाला वेगस नर्व पण मी सांगितलंय की पाय जमिनीवर ठेवून तेव्हा पूर्ण पाय दोन्ही जमिनीवर असून तुम्ही करणं हे खूप महत्वाचं आहे, ज्याच्याने तुम्ही पृथ्वी तत्वाला तुमच्या शरीरात थोडं इकडे तिकडे झालं असलं तरी सेट करू शकता. आता जलतत्व बॅलन्स करायचं असेल तर एक तर जलतत्वाची मानसिकता चंचल ह्याच्यात आहे, म्हणून त्याला शांत म्युझिक ऐका, खूप काही असं चित्र काढा किंवा शांत बसून ध्यान करा, अंघोळ करा नुसती आणि चांगलं व्यवस्थित शरीराच्या गरजेप्रमाणे पाणी प्या. हे सोपं आहे जलतत्व बॅलन्स करणं. अग्नितत्व बॅलन्स करण्यासाठी जर अग्नितत्व कमी झालं असेल तर तुम्हाला ना असे क्रेव्हिंग्ज येतात की मला पाणीपुरी खावीशी वाटते, मला आज मसाल्याचं काही भजी खावीशी वाटतायत, असं जेव्हा तुम्हाला क्रेव्हिंग आतनं येतं, जे गोडाचं क्रेव्हिंग नाही येत पण मसाल्याचं क्रेव्हिंग येतं, याचा अर्थ शरीर तुम्हाला सांगतंय अग्नितत्व कमी झालंय, ते वाढवायला पाहिजे. आणि रोज सकाळी जो सूर्यप्रकाश तुम्हाला कार्टिझॉल तेव्हा तयार होतं तुमचा अग्नी, तिथे तुम्हाला जाणवतं की ज्याचं सकाळचं कार्टिझॉल चांगलं तयार झालंय तो माणूस दिवसभर खूप काम करू शकतो, कारण तुमचं अग्नितत्व पूर्णपणे तिथे प्रज्वलित राहणार आहे आणि ते रोजच्या रोज करावं लागतं. हे रोज बॅलन्स इनबॅलन्स होत असतं. सो मी एकदा करून खूप वाढवून ठेवणारे वगैरे असं आपल्या इथे करण्याची गरज नाही. वायू तत्वासाठी तुम्ही प्राणायाम करा किंवा कुठलाही ब्रीदिंग एक्सरसाइज करा आणि खेळती हवा घरात असली पाहिजे. तुम्ही कितीही एसी मध्ये कंटिन्युअस राहिलात, सगळ्या बंद ह्याच्यामध्ये राहिलात तर तुम्ही कितीही प्राणायाम केला तरी फायदा नाही, कारण तिथली आसपासची हवाच बदलत नाहीये. मग ती हवा खेळती असणं आणि तिथे तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज करा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगतेय तुम्हाला. बरंच काही करावं लागतं जर खूप इम्बॅलन्स असेल तर, पण या सिंपल गोष्टी आहेत की ज्या रोज केल्या तर तुम्हाला सहज त्याचा बॅलन्स करता येतं. आणि आकाश तत्व आपल्याकडे ऍक्च्युली इतकं सहज नाहीये मिळणं. आणि आकाश तत्वासाठी ओनली अँड ओनली इज मेडिटेशन ऍक्च्युली. त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीये. पण स्वतः बरोबर शांत राहणं, पण तुमचे मग त्यावेळी विचार खूप वाढायला लागतात, म्हणून शांततेत वेळ घालवा हे जरी मी लिहिलं तरी मन तुमचं चंचल असेल, वात तुमचा वाढलेला असेल तर आकाश तत्वामध्ये तुम्ही बॅलन्स करू शकत नाही. बेस्ट थिंग आकाश तत्वासाठी आहे मेडिटेशन. तुम्ही रोज एक 15 मिनिटाचं मेडिटेशन केलं तर तुमचं आकाश तत्व सेट होईल. 15 ते 20 मिनिटाचा प्राणायाम करा, त्याच्याने तुमचं वायू तत्व सेट होईल. सकाळी उठून 15 ते 20 मिनिटं तुम्ही सूर्यप्रकाशात राहा, कारण सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला UV रेज मिळणार नाहीयेत, पण तुम्हाला 11 ते 3 मध्ये थोडा तरी 10-15 मिनिटं जर तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट मिळून डी विटॅमिन पण चांगलं मिळेल. तर सूर्यप्रकाश 2 प्रकारे, एक तर सकाळी ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्फ्रारेड मिळणार आहे, इन्फ्रारेडनी तुमची स्किन आणि सगळं चांगलं होईल. आणि 11 नंतर दुपारपर्यंत ऍटलिस्ट 10-15 मिनिटं घरामध्ये सूर्यप्रकाश येतोय असं बघितलं आणि शरीरावर सूर्यप्रकाश पडतोय असं बघितलं, डी विटॅमिन मिळेल
अल्ट्राव्हायोलेट मिळेल आणि अग्नी तत्व पण मिळेल. जलासाठी तुम्ही बेसिकली थोडं थोडं पाणी प्या आणि रोज छान शॉवर खाली मस्त, म्हणजे तुम्हाला असं बघा समुद्रावर गेल्यावर किंवा धबधब्याच्या खाली जे जलतत्वाचा डिफरन्स फील होतो तसं तुम्हाला जलतत्व वाढवण्यासाठी फारसं काही करायची गरज नाही. पण पृथ्वी, अग्नी आणि आकाश या तिघांसाठी तुम्हाला रेग्युलरली कष्ट केले पाहिजेत. आणि ते करणाऱ्या माणसाला, ज्यांनी पंचभूतांना बॅलन्स केलं ना, त्याचे त्रिदोष ऑटोमॅटिकली बॅलन्स होतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही फारसा त्रिदोषांवरती स्वतःला हे न करता या 5 जणांना बॅलन्स करण्याचं केलं तर सोपं होतं. आता आपलं या तत्व पंचभूतांचं किंवा तुमच्या दोषांचं आणि चवी, म्हणजे मला काय आवडतं ह्याच्याप्रमाणे तुम्हाला अजून एक प्रकारे स्वतःचं किंवा क्रेविंग्ज येतात, ती कशामुळे येतात ते पण तुम्हाला कळेल. की जर तुम्हाला कफ जास्त असेल तुमच्या ह्याच्यात, जिथे पृथ्वी आणि पाणी आहे, त्या लोकांना जेवण झाल्यावर गोड खायला वाटतं, त्यांना विचार पण आईस्क्रीम खाण्याचे नाहीतर गुलाबजाम खाण्याचे येत राहतात, कारण त्यांच्याकडे कफ प्रकृती जास्त आहे, कफ जास्त झालेला आहे. तर अशा लोकांनी पृथ्वी तत्व आणि जलतत्व बॅलन्स केलं तर तुमचं गोडाचं क्रेविंग कमी होऊ शकतं. पित्त वाढलं तर लोकांना कशात मीठच लागत नाही. सगळ्यांना वाटतं मीठ बरोबर आहे, पण तुम्हाला वाटतं की नाही कमीच पडलंय, तर त्यांचं पित्त जसं, म्हणजे ही छोटे छोटे सिग्नल आहेत तुमचा इम्बॅलन्स होत आहे हे बघण्याचे. ओके, हे असं नाहीये की पित्त वाढलं म्हणून मी खारट खाणं बंद केलं पाहिजे, असं नाहीये. पण जेव्हा तुम्हाला खारट जास्त पाहिजे असं वाटायला लागतं किंवा पोटॅटो चिप्स आणि जे काही सॉल्टेड गोष्टी खाऊन खाऊन जे वाढतं ते पित्त आहे, आणि ते पित्त तुम्हाला अजून सॉल्टेड गोष्टी मागत राहील. हे दोघं एकमेकांशी, कारण अजून सॉल्ट हे जे क्रेव्हिंग येत राहील ते पित्त वाढल्यामुळे येईल, आणि तुम्हाला या दोन्हीचं क्रेव्हिंग असू शकतं, हे पण पॉसिबल आहे. पण वात वाढला तर तुम्हाला कडू चांगलं वाटेल आणि कडू खाल्लं पाहिजे त्याला बॅलन्स करायला बाकी दोघांना. कफ आणि पित्त दोन्ही झाले तर तुम्हाला आंबटची येईल. वात पित्त जिथं मिक्स असेल त्यांना तिखटची आवड राहील. म्हणजे अशी डायरेक्ट मिरची खाणारे लोक पण आहेत काही काही ठिकाणी, आणि ते म्हणतात मी खाऊ शकतो याचा अर्थ काय, तर त्यांचं वात पित्त दोन्हीही जास्त आहे कफापेक्षा. ते लोक मिरची अशीच्या अशी, किंवा त्यांना सगळ्या ह्याच्यामध्ये असं स्पायसी लागतं आणि खूप रेड चिली, ग्रीन चिली खाण्याची त्यांची हे राहील. आणि तुरट मध्ये आवळा खाऊन तुम्ही त्याला बॅलन्स करू शकता. पण वात आणि कफ ज्यांचं जास्त आहे त्यांना ते आवडतं पण असं कच्चा आवळा, कच्चा पेरू, पालक, कुरकुरीत क्रंची जे असेल ते त्यांना आवडतं. सो या पुन्हा एक स्टॅटिस्टिकली अगेन एक्झॅक्टली तुम्हाला हे आवडतं म्हणून ते असं नाहीये, पण त्यांचं एकमेकांशी रिलेशन आहे, कारण या चवींना या सगळ्या पंचभूतांची गरज आहे. त्यांचा तो अर्थच तो आहे असं तिथे सांगितलेलं आहे. आता याला बॅलन्स कसं करायचं हे मी तुम्हाला पुढच्या एक 15-20 मिनिटात सांगणार आहे, आणि हे खूप महत्वाचं आहे. तर तुमच्या 5 बोटांवरती तुम्हाला हे 5ही आहेत. तर तुम्ही हे चित्र असंच्या असंच तुमच्या ह्याच्यात काढून घ्या, हे मी तुम्हाला देणार पण आहे. पण तुमच्या करंगळीवर जलतत्व आहे, त्याच्यानंतर पृथ्वी आहे, आकाश आहे, वायू आहे आणि अग्नी आहे. ओके, तर अग्नी म्हणजे तुमचा अंगठा. ज्यांनी अॅक्युप्रेशर वगैरे शिकलंय त्यांनाही माहितीये की अग्नी किंवा आकाश अंगठ्यावरती तुमचं पूर्णपणे डोकं, म्हणजे अंगठ्याचं जे टीप आहे तिथे तुमचं पूर्णपणे डोक्याचा भाग आहे. वायू म्हणजे तुमचं इंडेक्स फिंगर आहे, आणि त्या इंडेक्स फिंगरला जर तुम्ही मुद्रात हे केलं तर तुम्ही वायूला शांत करू शकता. आकाश तत्व हे मिडिल याच्यावर आहे, आणि त्याचा तुमचं कॅरेक्टरिस्टिक किंवा तुमच्या पंचेंद्रियाशी कनेक्शन काय आहे, तर अग्नीचं आहे डोळ्याशी, आणि तुम्हाला डोळ्यातनं अग्नी टाकू शकतात लोक असते. वायूमध्ये टच आहे, आकाशाचं साऊंडशी आहे कनेक्शन, पृथ्वीचं स्मेलशी आहे, आणि इथरचं किंवा जलाचं आहे टेस्टशी. नॅचरली हे त्याची ही कनेक्शन्स तुम्ही अॅक्युप्रेशर प्रमाणे पण बघू शकता आणि आयुर्वेदाप्रमाणे आणि मंत्रशास्त्राप्रमाणे पण बघू शकता. तर मी आता तुम्हाला एक एक मुद्रा आणि त्याच्या बरोबरचा एक एक मंत्र सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला हे सोपं होईल
की आपल्याला जर इम्बॅलन्स झाला असेल असं वाटत असेल तर त्याला बॅलन्स कसं करायचं. तर तुम्हाला जर जल बॅलन्स करायचं असेल तर जल गायत्री मंत्र आणि जल गायत्रीसाठी करंगळी तुम्ही करून बघा. हे मुद्रा अंगठा आणि करंगळी एकमेकावर प्रेस व्हायला पाहिजे ताकी तिन्ही बोटं सारखी राहतील. तर हे 2 प्रेस करून तुम्ही हा मंत्र म्हणा. मग तो 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, 54 वेळा म्हणा, 108 वेळा म्हणा. जितके वेळा तुम्ही म्हणू शकाल तितकं चांगलं आहे तुमच्यासाठी. पण जर तुम्हाला जल बॅलन्स करायचं असेल, मग जल बॅलन्स केल्यामुळे जल कशा कशात आहे दोघांमध्ये, पित्तामध्ये पण जल आहे आणि कफामध्ये पण जल आहे. तर तुमचं पित्त आणि कफांमुळे येणाऱ्या दोन्हीमुळे येणाऱ्या गोष्टी असतील तर जल बॅलन्स करा. मग पित्त कफ तुमचं बॅलन्स होऊ शकतं. सो त्याचा मंत्र काय आहे. तर जलबिंबाय विद्महे नील पुरुषाय धीमहि तन्ने स्वंभू प्रचोदयात. तर याची तुम्हाला पाहिजे तर गणपती सच्चिदानंद स्वामींची व्हिडिओ पण मी देईन. त्यात ते शिकवतात कसं आहे. ते स्वतः नादयोगी आहेत. तर ग्रुपवर मी त्यांचा तुम्हाला हे देईन. ते शिकवतात हे कसं हे करायचं ते सुद्धा. पण बेस्ट आहे की तुम्ही हा मंत्र, ही मुद्रा दोन्ही हातांनी ठेवा आणि ती जशी तुम्ही ज्ञानमुद्रा ठेवता तशी ही जलमुद्रा ठेवा. जलमुद्रेमध्ये करंगळी वापरणार आहे मी. तुम्हाला एक एक बोट असंच दाखवणार आहे. करंगळी, मग अनामिका काय मधलं बोट, तर्जनी आणि मग अंगठा, असं एक एक पुढे जाणार होता आपण. तर हा मंत्र तुम्ही सहज म्हणत गेलात आणि तो तुम्हाला येत नसला तर त्याचा मी ऑडिओ देईन. तुम्ही ऐका काही दिवस. खूप सोपा मंत्र आहे, बघून सुद्धा म्हणू शकता तुम्ही. पण याच्याने तुमच्या पित्त कफाच्या दोषापासून मुक्त होईल आणि त्यापेक्षा महत्वाचं तुमच्या शरीरामध्ये जल हे तत्व वाढेल. म्हणजे ज्यांना सारखी तहान लागते, ज्यांना वाटतं की मी कितीही काही केलं तरी मला कॉन्स्टिपेशन होतं आणि किती पाणी प्यायलं तरी काही नाही, सकाळी उठल्यावर पाणी प्यावंसं वाटतं, कुठेही गेलं तर पहिलं मी पाणी शोधते, तर त्यांचं बेसिकली जलतत्व इम्बॅलन्स आहे. शरीर कोरडं आहे आणि डोळ्यामध्ये, हातामध्ये, डोक्यामध्ये उष्णतेचं फिलिंग येतं. त्यांनी हा मंत्र करावा. नेक्स्ट आहे तुमची अनामिका, जे तुम्ही ठेवणार आहात. हे सेकंड फिंगर आणि अंगठा या दोन्हीला प्रेस केलं, याला म्हणायचं पृथ्वी मुद्रा. तुम्हाला मंत्र नाही आठवला तरी तुम्ही पृथ्वी मुद्रा करून सकाळी शांत 10 मिनिटं बसलात आणि तो मंत्र म्हणू शकलात तर जास्त फास्ट आहे. कारण हे मंत्र बेसिकली मेडिसिन सारखं काम करतात. तर हा मंत्र, ही सगळी गायत्री बेस आहेत, म्हणूनच त्याला पृथ्वी गायत्री असं म्हटलंय. ओम पृथ्वी देव्याय विद्महे सहस्रमूर्तये च धीमहि तन्नो पृथ्वी प्रचोदयात. आणि याची तुम्हाला वेगवेगळी व्हर्जन्स मिळतील जर तुम्ही युट्यूबवर गेलात तर. पण हा जो मंत्र मी तुम्हाला दिलाय तो डेफिनेटली तुमच्या पृथ्वी तत्वाला अपहील करू शकतो, तो वाढवू शकतो तुमचं पृथ्वी तत्व. बाकी त्या गायत्रीच्या छंदामध्ये केलेले बरेच मंत्र तुम्हाला युट्यूबवर मिळतील, त्याच्याकडचे मला माहिती नाहीये इफेक्ट, पण याच्यावर रिसर्च केलेलं मला माहिती आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला हे दिलंय. तर पृथ्वी म्हणजे काय तर कफ, कारण कफामध्ये पृथ्वी आणि पाणी आहे. तर जर तुम्हाला रेग्युलरली कफ दोषामुळे होणारे प्रॉब्लेम्स असतील, तर डिप्रेशन असेल, स्ट्रेस असेल किंवा काहीच करावंसं वाटत नाही, जेव्हा एखाद दिवशी डलनेस वाटेल, एखाद दिवशी काहीच सीझन चेंजमुळे येणारी सर्दी असेल, तर अशा वेळी तुम्ही औषध घ्या. पण औषधापेक्षा सुद्धा आय सजेस्ट फूड बॅलन्स करा. आणि हा मंत्र पहिला इमिडिएटली तुम्हाला कळल्यावर करा, तुम्हाला औषधापर्यंत जावंच लागणार नाही. याचे अनुभव मी आमच्या शाळेमध्ये जी मुलं होती त्यांच्या बरोबर केलेला आहे आणि मी बघितलेलं आहे. याचा म्हणजे जलगायत्री आम्ही 10 मुलं 108 वेळा एकत्र एकेकाला झाडाला बसून हा प्रयोग आम्ही आमच्या शाळेमध्ये केलाय. लिटरली क्लाउड सीडिंग करू शकलो होतो आम्ही आणि तिथे पाऊस पडलेला बघितलाय आम्ही. तो याची पॉवर खूप जास्त आहे, पण त्याच्यासाठी आपली मनस्थिती अशी पाहिजे, विश्वास पाहिजे की मी हे केलं तर होऊ शकतं माझ्यासाठी. तर तुम्हाला त्याचा अनुभव डेफिनेटली येतो. आणि ते गायत्री छंदामध्येच म्हणायचंय. म्हणजे ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. याच छंदामध्ये त्या 24 अक्षरात छंद तोच आहे, तो म्हणण्याची पद्धत पण ती तशीच वापरायची. तर नेक्स्ट आहे मधल्या बोटांनी आहे आकाश गायत्री आणि याचा मंत्र आहे ओम आकाशाय च विद्महे
नभो देवाय धीमहि तन्नो गगन प्रचोदयात. तर ही सगळी जी नावं आहेत ती नभो, आकाश, गगन तुम्हाला माहितीये मराठीमध्ये तुम्ही समानार्थी म्हणून आकाशासाठी वापरता तीच नावं आहेत आणि ती या मंत्रांमध्ये आहेत. आकाश हे तुमचं कशामध्ये आहे तर आकाश तुम्हाला पित्त आणि कफ या दोन्हीपासनं सहज ते तुम्हाला बाहेर काढू शकेल. पण इथे काय ओके. आणि शेवटचं आहे वायू, पण ती त्याच्यासाठी तुम्ही तर्जनी वापरायचं म्हणजे इंडेक्स फिंगर वापरायचंय. पण ते इंडेक्स फिंगर ना असं नाहीये, ही तुमची आहे ज्ञानमुद्रा. तर याच्यात फक्त लक्षात ठेवायचं की याचं जे मधलं पेर आहे ना त्याला प्रेस करायचंय. इथे हा फरक लक्षात ठेवा की पहिला पेर जिथे आहे तर नकल जिथे आहे तर तिथं प्रेस करायचंय. वायू गायत्रीसाठी वात दोषापासून मुक्तीसाठी तुम्ही हा करणार आहात. जेव्हा जेव्हा तुम्हाला फ्लॅट्युलन्स जाणवेल, कुठेतरी अडकल्यासारखं वाटतं, हे रेग्युलरली होतं, तर पाणी तर तुम्ही वाढवाच तुमचं, पण हा मंत्र तुमच्या वायू तत्वाला शरीरामध्ये बॅलन्स करेल. ओम पवन पुत्राय पुरुषाय विद्महे सहस्त्रमूर्तये धीमहि तन्नो वायू प्रचोदयात. तर हे सोपे मंत्र आहेत, छोटे छोटे आहेत. आणि हा शेवटचा मंत्र अग्नीचा हा अंगठ्यासाठी आहे, पण अंगठा तुम्ही दुसऱ्या बोटांनी प्रेस करू शकत नाही म्हणून तुम्ही हे अनामिकाच वापरणार आहे, पण अंगठ्यानी मधलं प्रेस करणार आहे. असं करता तेव्हा वेगळा मुद्रा येते आणि सेकंड तुमचं जे नकल आहे त्याला प्रेस करता तेव्हा ती अग्नी मुद्रा येते. आणि हे आहे तुम्हाला पित्त दोष, कारण अग्नीमध्ये काय तुमचा अग्नी कुठे आहे तर जल आणि अग्नी मिळून तुमचं पित्त झालंय. सो पित्त दोषासाठी तुम्ही अग्नी गायत्री करा. जेव्हा जेव्हा क्रोध येईल, राग येईल, दुसऱ्यावर आपण बोलू शकत नाहीये, जिथे जिथे वाटेल की काय करू आता या माणसांचं ऐकतच नाहीये माझं कोणी, त्यावेळी सुद्धा तुम्ही अग्नी गायत्री करा, तुमचं मन शांत होऊन जाईल. तर त्यावेळी तुम्हाला कोपातनं बाहेर कसं यायचं तर त्याच्यासाठी हा सहज सोपा मंत्र आहे. ओम महाज्वालाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्नी प्रचोदयात. गायत्रीच्या बेसवर छोटे छोटे मंत्र आहेत, पण हे तुम्हाला खूप सहजपणे पंचभूतांना बॅलन्स करू देऊ शकतात. ओके. मग आता हा एक चार्ट आहे, हा तुम्हाला पहिल्यापासून तुम्ही जे मला सांगितलं तेच आहे बेसिकली. हे मी पुन्हा डिटेलमध्ये जाणार नाहीये. आपण सगळ्याच हे सार आहे की वात पित्त कफ याचे वेगवेगळे आस्पेक्ट काय आहेत, म्हणजे त्याचं टेंडन्सी काय असेल, शरीर कसं असेल, मानसिक भावना कशी असेल, जनरली आरोग्याचे काय प्रॉब्लेम येऊ शकतात जेव्हा ते इम्बॅलन्स होतं, तेव्हा काय खाल्लं तर त्याची इच्छा तुम्हाला होईल, क्रेविंग होईल आणि त्याच्याने ते बॅलन्स पण होईल. जेव्हा तुमचं शरीर सांगून क्रेविंग होतंय ना त्याच्याने चांगलं बॅलन्स होईल ते. पण काय नाही खाल्लं पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट आहे. जेव्हा तुमचा वात वाढतो तेव्हा उबदार, ओलसर, पौष्टिक खाल्लं पाहिजे. आणि तुम्ही थंड कोरडं नाही खाल्लं पाहिजे, कारण ते थंड कोरडं बेसिकली पित्त वाढल्यावर आहे. तर त्याच्याने काय होतं तुम्हाला जल हे ड्रायनेस आला तर मग वात अजून वाढणार आहे. मग तुम्ही कोरडे पदार्थ म्हणजे फ्राईड फूड्स किंवा कोरडं कच्चं खात गेलात तर वात ज्यांना आहे ना त्यांना रॉ फूड पण पचत नाही. ते लोक म्हणतात मला रॉ फूड खाल्लं की अजून गॅस वाढतो. किंवा ज्यांचं पित्त जास्त आहे त्यांना फर्मेंटेड चालत नाही, त्यांना तेलकट चालत नाही. तो काय अवॉइड केलं पाहिजे ते इथे दिलंय. त्याच्यानंतर कुठल्या व्यायामांनी तुम्ही हे करू शकता आणि कुठला तुम्ही प्राणायाम, मेडिटेशन, योग काय करून त्याला बॅलन्स. आपण जे काही आतापर्यंत शिकलो ते सगळं एका सिंगल स्लाइड मध्ये एक सारांश सारखं दिलंय. तर ह्याच्यावर परत नको बोलूया. पण मग आता अन्न निवडण्यासाठी मगाशी कोणीतरी सांगितलं की ऋतू बदलेल तसं तुमचं कफ पित्त वात हे इम्बॅलन्स होऊ शकतं. तर मग त्यासाठी कसं शोधायचं, अन्न हे कसं ठरवायचं. मग आता सिंपल आहे की 30 वेगवेगळ्या गोष्टी खा आणि तुम्ही रेग्युलरली मेडिटेशन, प्राणायाम, वेगसनर आणि हे करत राहा तर बेसिक इम्बॅलन्स होण्याची गरज नाहीये. पण एखाद दिवशी झालं तर मग तुम्ही कसं चूज करायचं किंवा इन जनरल आपली भारतीय संस्कृती सांगते किंवा तुम्ही बघितलं तर तुमचे सण पण असेच आहेत, कारण आपले हे 6 ऋतू आहेत. 12 महिन्याचं 2-2 महिन्याचं आपल्या भारतीय याच्याप्रमाणे आपण 3 सीझन मध्ये नाही आहोत तर 6 आहेत.
तर त्या सीझन मध्ये तर वसंत ऋतू हा कफ वाढवणारा ऋतू आहे, ग्रीष्म पित्त वाढवणारा ऋतू आहे, वर्षा वात वाढवणारा ऋतू आहे, शरद मध्ये पित्ताचं मुवमेंट होते आणि हेमंत आणि शिशिर जे थंडीचे आहेत त्याच्यामध्ये वात आणि कफ यांचं संतुलन करण्याची गरज आहे. तर याच्याप्रमाणे तुम्ही कुठले पदार्थ खावे, तर तुम्ही याचं सिंपल हे बघा की कुठला सण कुठल्या सीझन मध्ये येतो, त्याप्रमाणे आपल्याला त्या सणाला काय खावं हे पण व्यवस्थित दिलेलं असतं आणि तसंच फॉलो केलं जे तुम्हाला रेग्युलरली माहिती आहे तर तुम्हाला हे सोपं आहे. पण आज आता तुम्ही जर तुमच्या घरामध्ये सीझन कुठला चाललाय हे कळणं मुश्किल परिस्थिती आली आहे आपल्याला, कारण पोल्युशनमुळे. तर तुम्ही हे फॉलो केलं तर चांगलं आहे, पण तो सीझन फील करताय का नाही हे पण बघून आणि ते तुम्हाला मिळतं का नाही तिथे तुमच्या आसपास, त्याप्रमाणे सीझनल आणि लोकल ह्या 2 गोष्टीत मी हे सगळं तुम्हाला बेसिक कोर्समध्ये कव्हर केलं होतं. पण तुम्ही हे फॉलो केलं तर तुम्हाला सोपं पडेल. पण आय एम नॉट सेईंग स्ट्रिक्टली असंच करा वगैरे, कारण हे शक्य होणं पॉसिबल आहे का नाही बघू शकता तुम्ही. पण मग आता नैसर्गिकरित्या जर आपल्याला या तिघांना बॅलन्स करायचं असेल तर बेसिकली तुम्हाला शिकवलेल्या 5-6 गोष्टी करत राहा. पण तुमची बॉडीची जर तुम्हाला टेंडन्सी कळली की मला हे बेसिकली ह्याच्यामुळे त्रास होतो किंवा त्याच्यामुळे त्रास होतो, तर वायू संतुलन म्हणजे काय, तर तुम्हाला हालचालीला त्रास होतोय, कुठेतरी जॉईंट्स येत आहेत किंवा कोणी म्हणतं सकाळी उठल्यावर क्रॅम्प्स येतात, पायामध्ये जडत्व येतं, असं काही असेल तर तुम्हाला वायू संतुलन करण्याची गरज आहे. पित्त संतुलन म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम स्लो झालाय किंवा तुम्हाला थायरॉइड झालाय, तुम्हाला ऍसिडिटी झाली आहे, तुम्हाला वेगवेगळे पित्ताचे वाढलेले आजार असतील तुमच्या शरीरात, तर तुम्हाला अग्नी संतुलित केला पाहिजे पित्तासाठी. त्याच्यात पाणी संतुलित करायचं नाहीये, अग्नी संतुलित करायचा आहे. आणि कफामध्ये तुमची पृथ्वी संतुलित करायची आहे, कारण कफाचे आजार होतात ते जनरली पृथ्वी तत्व वाढल्यामुळे होतात. तर तुम्ही वायू, अग्नी आणि पृथ्वी या तिघांना बॅलन्स करायला बघितलं तर बरंच सारं याच्यातनं तुम्ही, आणि हे सुद्धा ढोबळ मानाने ठेवा, खूप याच्या डिटेलमध्ये जाऊ नका की हे माझं शरीर असं आहे, हे माझं शरीर तसं, असं नाहीये. ते बदलत राहतं, तुमच्या मानसिक स्थितीप्रमाणे पण बदलतं आणि बेसिकली प्रत्येकाकडे वातपित्त कफ आहे, पंचभूत पण आहेत. त्यांना संतुलित केलं तर हे सगळं संतुलित होईल आणि तुम्ही बेसिक सगळ्या ज्या गोष्टी शिकवल्या आहेत त्या करत राहिलात तर तुम्हाला हे सगळं सहज शक्य आहे. पण थोडं डीप जाऊन चॉईसेस जेव्हा करता तुम्ही, सकाळी काय जेवावं, दुपारी काय, किंवा आज काय जेवावं, उद्या काय जेवावं, बॉडीला कसं ऐकावं, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही कंबाईन केलं तर फूड चॉईसेस करणं तुम्हाला सोपं होईल. काय अवॉइड करायचं ते पण तुम्हाला समजणं सोपं. ठीक आहे, गुड.